नाही एवढी लोक आहे. हा. हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभु। हरे कृष्णा दंड प्रणाम. हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभु। हरे कृष्णा कृष्णा हरि दंडवत बोल। प्रणाम प्रभु। दंडवत प्रणाम। हरि हरि। हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभु जी। प्रणाम माताजी. थोडा उशीर झाला आज, हाँ। पण वेळेवर समय संपवू. ओके। हे शेअर केलं ना ते गॅलरी दिसत नाही. स्क्रीन शेअर बंद केलं ना मग ते दिसतंय. मग ते दुसरा एक क्लास होता ना माझा, नांदेडचा, त्यासाठी केलं होतं मी. चलो. हरे कृष्णा. ओम अज्ञानतिमिरन्दस्य हरे ज्ञानाञ्जनशलाकया कृष्णा नारायण चक्षुरुन्मीलितं तस्मै गुरुवे नमः. हरे विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय कृष्णपृष्ठाय हरे श्रीमते वेदान्तस्वामिनिति नामिने वेदांत स्वामी नमस्ते निधि नाम सरस्वती देवी सरस्वती गौरवाणी देवी प्रचारिणे निर्विशेष 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 शून्यवादी शून्यवादी शक्तिनिष्ठाय जय श्री जय कृष्ण श्री कृष्ण चैतन्य 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 प्रभु प्रभु नित्यानंद श्री नित्यानंद अद्वैत श्री गदाधर अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर गोविंद। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम राम राम। हरे कृष्णा. उपस्थित सर्वांचं स्वागत आहे. हरे ज्या कृष्ण. भक्तांनी व्हिडिओ चालू केला नाही त्यांना विनंती आहे, शक्य असेल त्यांनी चालू करा. ज्यांची खरंच अडचण आहे तर ते बंद करून ठेवू शकतात, पण बाकीच्या लोकांना आवश्यक आहे करणं ते. आणि शेवटपर्यंत चालू ठेवायचं आहे, असं नाही की चालू ठेवणार मध्ये बंद करणार. शेवटपर्यंत चालू ठेवणं आवश्यक आहे. तर गिराज आपण मंत्र क्रमांक 11 बद्दल चर्चा करत होतो. मंत्र क्रमांक 11 मध्ये होतं की विद्याचे फळ अविद्येपेक्षा वेगळे आहे. तर विद्येचे फळ काय आहे? तर विद्या ग्रहण केल्यामुळे जे विद्येची जे 18 हे अंग होते, 18 गुण, त्या प्रकारे भगवतीच्या धामाला जाऊ शकतो. आणि अविद्येमुळे परत जन्ममृत्यू चक्रामध्ये फिरावा लागतो. जन्ममृत्यूच्या शाश्वत पलीकडे शाश्वत जीवन मिळवणे हा जीवनाचा उद्देश आहे. मग समस्या काय आहे? तर प्रत्येक जण अमृतासाठी प्रयत्न करतो. उदाहरण देतो हिरण्यकशिपूचं, पण त्याला पण मृत्यू झाला. नंतर पण ब्रह्मदेव, त्यांना पण मृत्यू आहे. ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे? 100 वर्ष जगतात, दीर्घ आयुष्य आहे. आणि ब्रह्मांचा एक दिवस 12 तास म्हणजे 430 करोड वर्ष आहे. असे 24 तास आणि असे ब्रह्माजी 100 वर्ष जगतात, तर त्यांना पण मृत्यू आहे. म्हणून ब्रह्माच्या आयुष्याचे वर्णन केलेलं आहे. नंतर मग जीवात्म्याने काय केले पाहिजे? नाही, हे पुढे समस्या. तर पुढे होतं की अशा प्रकारे मग समाधान काय याच्यावर उदाहरण दिलं होतं हिरण्यकशिपू समस्याचं. तर त्याने अनेक प्रकारच्या मागण्या मान्य केल्या होत्या, पण नंतर भगवंत नरसिंहदेव येऊन त्यांचा उद्धार केला. तात्पर्य आहे ह्याचा, हिरण्यकशिपूला काय शक्ती झाली? भोगवादी व्यक्ती विविध योजना आखून पण अमर होऊ शकला नाही. तर शूद्र हिरण्यकशिपूला काही वैज्ञानिक कसं काय आजीवन होऊ शकतं. समाधान आहे, प्रत्येकजण संघर्ष करीत आहे, आपले नियम उल्लंघन करून देत नाहीत. पण आपल्याला अमृत प्राप्त करायचं असेल तर आपण भगवत धामात परत जाणार आहे. अमृत प्राप्त असेल तर भगवत धामात जायला पाहिजे. आणि कसं जायचं आहे? भगवत धामाला जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. ड्रॉवर मध्ये बघ. शास्त्राचं अध्ययन करून, नंतर भगवंताचा सेवक बनून. तिसरं आहे जीवाची पात्रता आहे. तर काय? भौतिक जगाची दुःखे आपल्या जगत आपल्यासाठी योग्य नाहीत, म्हणून बुद्धिमान व्यक्तीने या शरीराकडे लक्ष देऊन दिव्यज्ञान स्वीकारण्याचा प्रयत्न केला हवा. आणि अशा प्रकारे जीवनामध्ये भक्ती स्वीकारून, शास्त्राचं अध्ययन करून, गुरुचा आश्रय घेऊन आपण भगवंताच्या धामाला गेलं पाहिजे. तर म्हणून नराधम हे स्वीकारत नाहीत. मग विभाग 2 आहे समस्येमध्ये, विद्या आणि अविद्या, अज्ञान आणि ज्ञानाची काय भूमिका आहे? तर अविद्येचे पात्र कोण आहेत?
इंद्रिय भोग करतात आणि जन्ममृत्यू चक्रामध्ये फिरत राहतात. आणि नंतर मग जीव असे का करतोय, जीव असं का करतो आहे, तर या ठिकाणी वर्णन आहे की कारण तो रोगग्रस्त अवस्थेमध्ये आहे. म्हणून ज्याला कावीळ झालेली आहे त्याला सर्व काही जे लागतं तर कडू लागतं, गोड कडू लागतं. म्हणून ह्या काविळीवर एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण किंवा भगवंताची भक्ती. तर हे उदाहरण दिलेलं आहे टेम्परेचरचं. 105 अंशावरून 107 अंश न बनवता टेम्परेचर आहे म्हणजे भोगवाद कमी ठेवला पाहिजे. जास्त तुम्ही भोगवाद केला भगवंताला दमाला जाऊ शकत नाही. तर म्हणून विद्येचे पात्र कोण आहेत, भारतातील ऋषीमुनी आहेत. त्याने आपलं टेम्परेचर व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि पुढे जीवात्म्याने काय केलं पाहिजे, तर तस्माद एकेन मनसा भगवान सातपुतापी सर्तव्य कीर्तितव्य द्यायचं. म्हणून एकाग्र मनाने भगवान मनुष्याने भगवंताचे श्रवण कीर्तन आणि स्मरण पूजन हे केलं पाहिजे. नंतर मंत्र क्रमांक 12 मध्ये आपण चर्चा केली. मग 12 ते 14 देवता निराकार साकार भगवंताची आराधना. तर आज आपण चर्चा करणार आहोत त्याच्याबद्दलच आहे. देवता कोण आहेत, निराकारवादी कोण आहेत, साकार काय आणि भगवंताची आराधना काय. म्हणून ईशोपनिषद आपल्याला निराकार पासून साकारपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. समजून जातं की भगवंत निराकार नाहीयेत तर भगवंत साकार आहेत. म्हणून हे तत्वज्ञान जे आहे एवढं कठीण तत्वज्ञान या ठिकाणी हे देत आहेत. आणि प्रपाद व्यासमुनी लिहिलेले आहे आणि प्रपादांचं तात्पर्य लिहिलेलं आहे. तर भौतिकतेपासून वर येऊन अविद्येला जाणून ज्ञान मिळावे. ज्ञान कसं प्राप्त करावे, म्हणून मंत्र 12 मध्ये न करणारे दोन व्यक्ती त्यांची गती सांगितली आहे. कुठले, ज्ञान प्राप्त करणारे आणि ज्ञान न प्राप्त करणारे. ज्ञान प्राप्त करणारे भगवंताच्या धामाला जातात आणि ज्ञान न प्राप्त करणारे घन अंधकारामध्ये नरक लोकांमध्ये ते जातात. परमसत्याला का समजून घेत नाहीत, परमसत्याचे स्थान आहे पूर्ण आहे. तर परमसत्याची संभूती म्हणजे काय असा प्रश्न आला. संभूती म्हणजे स्वतंत्र आणि पूर्ण भगवंत अशा प्रकारे. परमसत्याला कोण जाणू शकत नाही, महर्षी देवता मायावादी हे भगवंताला जाणू शकत नाही. काय करतात ते मायावादी, काय करतात आपल्या अल्पबुद्धीने परमसत्याला सत्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. की भगवंत परमसत्य आहे ते म्हणतात की भगवंत नाहीये तर मीच परमसत्य आहे किंवा मीच भगवंत आहे. त्यांची विचारधारणा काय आहे, नकारात्मक संकल्प आहे. हे नाही, हे ते नाही, ते नाही, नाही नाही म्हणतात समजून. ही समजूत दोषपूर्ण कशी आहे, तर हे ते जाणत नाहीत. आणि दुसरा आहे परत देवता पूजक. देवताला म्हणलेल्या आज संभूती आहेत, भगवंत संभूती आहेत, स्वतंत्र आहेत. आणि देवता आज संभूतीमध्ये परावलंबी आहेत, दुसऱ्यावर आधारित अवलंबून आहेत. म्हणून लोक देवताची पूजा का करतात, जे दुसऱ्यावर आधारित आहेत. तर काय बुद्धिहीन लोक आहेत, इंद्रिय भोगासाठी समस्या तात्पुरत्या समाधानाकरता देवतांची पूजा करतात. ही समस्या काय आहे, तर परंतर देवतेचा पूजेचा लाभ अशाश्वत आहे. समस्या काय आहे, ठीक आहे देवताची पूजा करणं काही चुकीची नाही, पण देवतेच्या पूजेचा जो लाभ प्राप्त होतो तो हे शाश्वत नाहीये, कधी पण नष्ट होऊ शकतो तो. त्यांची गती काय होते, देवता पूजकाची, देवता पूजक देवलोक, चंद्रपूजक चंद्रलोक, सूर्यपूजक सूर्यलोक मध्ये जातात. तर मग समस्या कोणती आहे, हे शाश्वत नाही. आ ब्रह्मा लोका पुनरावर्ती नवर्जना मामे पोते कोणते पुनर्जन्म येते. नंतर मग काय, तिथं अंधकार आहे, ब्रह्मांडाच्या घन अंधकार परिसरात त्यांना जावं लागतं. तर नारळाचं उदाहरण दिलेलं आहे. नंतर पाखंडी पूजक आहेत. कोण कोण आहेत, केवळ नाप्रसिद्धीचे धार्मिक बनतात आणि लोकांना खोटे आश्वासन देतात आणि म्हणतात की तुम्ही माझ्या पाठीमागून या, तुम्हाला पण मी भगवंताच्या धामाला घेऊन जातो. त्यांची आकर्षण काय आहे, पाखंडी पूजकांची भगवंताच्या पूजेत सोंग करतात आणि जगातील जशी आहे तशी ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारे नास्तिक निरीश्वादी संन्यासी बनतात, वैदिशाचं उल्लंघन करतात. ते पुरापूर देवता पूजा पण करत नाहीत आणि उद्धव धार्मिक भावनाचं प्रदर्शन करतात, भक्तीचं आवाहन आणतात, दिखावा करतात. नंतर स्वतःला गुरु म्हणून भक्त समजतात आणि आचार्याचा कधी आश्रय घेत नाहीत. आणि धार्मिक शासन नसल्यामुळे सरकारी नियमाच्या तावडीत सुटतात. अशा प्रकारे भरपूर काही गडबड करतात, पण सरकार तेव्हा काही करू शकत नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये 16 त्याचे 19-20 श्लोक सांगितले, धार्मिकतेच्या आडंबराकडे वावणारे दोषी मत्सरी आसुरी लोक नरकाच्या घन अंधकारा करते. आसुरी निमापना मुळा जन्मनी जन्मनी अध्याय क्रमांक 16 मध्ये हे वर्णन आहे की जे लोक भगवंताची भक्ती करणार नाहीत, आसुरी कार्य करतात, तर जन्म मृत्यू चक्रामध्ये त्यांना फिरावं लागतं. तर हे आपला 11 आणि 12चा पार्श्वभूमी होती, पहिला आपण चर्चा केली. तर आज आहे मंत्र क्रमांक 13 आणि 14 वर चर्चा करणार. मंत्र क्रमांक 13,
अन्य देवाउ संभवात अन्नदेवावसु अन्यदेवा संभवात संभवात् अन्नदाहुर संभवात अन्यदाहुर अन्नदाहुर संभवात् संभवात इति सुश्रुमाधीराणाम् इति इति सुश्रुतमधीराणाम् सुश्रुतमधीराणाम् येन सदा विविचक्षरे येन येन तदभिचक्षिरे तदक्षरे मध्ये वाचा कोणीतरी याचं भाषांतर मंत्र क्रमांक 13चं भाषांतर. मी हरे वाचू कृष्णा. प्रभूजी. असे म्हटले हा जाते की असे म्हटले. सर्व कारणांचे कारण भगवंताचे पूजन केल्याने एक प्रकारचे फळ मिळते, तर ते परम सत्य नाही. त्याची पूजा केल्याने दुसऱ्या प्रकारचे फळ मिळते. हे सर्व त्या धीर पुरुषाकडून ऐकायला मिळते. त्यांनी त्याचे स्पष्टपणे वर्णन केले आहे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. तर मंत्र क्रमांक 12 मध्ये हरे होतं की भगवंताची खरी पूजा न करणाऱ्याची गती. पूजा केल्याने भगवंताच्या धामाची प्राप्ती होईल आणि पूजा न करणाऱ्याची घन अंधकारामध्ये त्यांना जावं लागेल किंवा नरकामध्ये त्यांना जावे लागेल. तर हे होतं. तर आता मंत्र क्रमांक 13 मध्ये काय आहे? धीर पुरुषाकडून श्रवण करून भगवंताची पूजा करण्याची गती. धीर पुरुष म्हणजे कोण आहे? गुरु आहेत. तर गुरुकडून श्रवण करून भगवंताची आपण पूजा करतो, त्यांच्या आदेशाचं पालन करतो, तर त्या व्यक्तीची गती काय होईल हे मंत्र क्रमांक 13 मध्ये वर्णन आहे. तर याचा अनुवाद आहे संभवात. संभवात म्हणजे सर्व कारणाचे कारण कृष्णाला जाणून पूजा करणे केवळ धीर प्रमाणे गुरुच्या जवळ गेल्याने शक्य आहे. संभवात म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं नाव आहे संभवात. आज संभवात म्हणजे देवदत्त आहेत, परतंत्र आहेत आणि भगवान श्रीकृष्ण स्वतंत्र आहेत. म्हणून ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदि गोविंद सर्व कारण कारण. सर्व कारणाचे कारण भगवान श्रीकृष्ण आहेत हे जाणून केवळ धीर प्रमाणे गुरुच्या जवळ जाऊन त्यांची पूजा केल्याने काय होतं? हे शक्य होते. काय शक्य होते? सर्व कारणाचे कारण कृष्णाला जाणून पूजा करणे. भगवंताची पूजा कधी करू शकतो? केवळ गुरुचा आश्रय घेतल्याने किंवा त्यांच्याकडे जाऊन श्रवण केल्याने हे शक्य होतं. तरी गुरु सांगू शकतात, कारण गुरु धीर आहेत. धीर शब्दाचे पण पुढे वर्णन केलेलं आहे, कशा प्रकारे धीर म्हणजे काय आहे अशा प्रकारे. तर हे आहे ह्याचा अनुवाद मंत्र क्रमांक 13चा. आता भगवंताची अर्चना या ठिकाणी सांगितलं की भगवंताची अर्चना तो करण्यासाठी गुरुकडे गेलं पाहिजे आणि गुरुच त्यांना सांगतात की कशा प्रकारे अर्चना केली पाहिजे. तत्विती प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेशित ज्ञान ज्ञानेन तत्व दर्शिना. तर भगवंताची अर्चना करायची आहे तर हे कोणाकडून जाणून घेऊ शकतो? भगवंताची अर्चना करायची आहे तर कोणाकडून जाणून घ्यायचं आहे? धीर पुरुषाकडून. गुरु. धीराची व्याख्या काय? प्रामाणिक आचार्य जे भौतिक जगतातील परिवर्तनामुळे विचलित होत नाहीत. धीर आणि अधीर आहे, एक विचलित होतात आणि दुसरे विचलित होत नाही. तर गुरु जे आहेत धीर आहेत ते कधी विचलित होत नाहीत. म्हणून उपदेशामृतच्या पहिल्या श्लोकामध्ये आपण चर्चा करत होतो की वाचो वेगम मनस क्रोध वेगम जीवा वेगम उतर पोचते वेगम एतान वेगाने विषयचे धीरा सर्वामित्वा कर्तवीस शिष्या. ज्या व्यक्तीने आपल्या वाचा, मन, क्रोध, जिव्हा, उदर, जननेंद्रिय या 6 वेगावर नियंत्रण केलेलं आहे, तर तो व्यक्ती धीर पुरुष आहे आणि तो संपूर्ण जगामध्ये आपले शिष्य बनवू शकतो. तर हे प्रमाणे गुरुची काय आहे? कुठल्याही जगामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, सुख दुःख, लाभ हानी काय तर कधी विचलित होत नाही, तर तो आहे धीर पुरुष. तर अशा पुरुषाकडून जर आपण ज्ञान घेतलं तर आपण श्रीकृष्णाची पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपण पूजा करू शकतो त्यांची. नाहीतर गुरुकडून ज्ञान घेतलं नाही, स्वतःच केलं तर जीवनात काही समस्या आल्या की कामापुरतं म्हणतात मराठीमध्ये, काम पाहिजे तोपर्यंत करणार, काम संपलं की मग संपलं असं प्रकारे जीवनात समस्या नाही. माझ्या जीवनामध्ये असं का घडते? दुःख काय? आनंद झाला तर कीर्तन करतात, आनंद होतात. सुख आलं तर दुःख आलं तर भगवंताला तो तर. पण गुरुकडून ज्यावेळेस श्रवण करतो आपण, जीवनामध्ये काहीतरी समस्या आल्या तर आपण त्यांना दोष देणार नाही भगवंताला. हे सर्व कारणाचे कारण भगवंत आहेत आणि माझ्या चांगल्यासाठी काय करतात ते भगवंत हे करतायत. तर हे धीर प्रामाणिक आचार्याकडून श्रवण केल्यामुळे आपण विचलित होत नाही आणि त्यांच्याकडून नाही केलं तर विचलित होऊ शकतो. त्यांच्याकडून काय शिकायचं आहे? गुरुकडून. गुरु धीर पुरुष आहेत, त्यांच्याकडून काय शिकायचं आहे? त्यांच्याकडे दिव्य ज्ञानाची गुरुकुली आहे. चक्षुदान दिलो जेई जन्मे जन्मे प्रभू से. सगळे आम्ही वर्णन करतो गुरुपूजा. दिव्य ज्ञानाची गुरुकिली आहे, चावी आहे ह्याच्या प्रकारे. तर तो खजाना आहे, ते उघडतात ते.
त्यांनी जोपर्यंत चावी उघडत नाही तर हे ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून जे ज्ञान प्राप्त करायचं असेल, भौतिक ज्ञान पण प्राप्त करायचं असेल तर शाळा कॉलेजमध्ये तिकडे जावं लागतं ज्ञान प्राप्त करण्यासाठी. तर त्याच प्रकारे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचं आहे तर स्वतःहून आपण घरात पुस्तके आणून किंवा भगवद्गीता आणून जशी आहे तशी वाचत राहिला तर ज्ञान प्राप्त होणार नाही. तर त्यासाठी गुरुची आवश्यकता. गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु ज्याकडून आपण दीक्षा घेतो त्यांच्याशिवाय आपली भक्तीची सुरुवात होत नाही आणि ज्ञान पण आप प्राप्त करू शकत. आपल्या धीर आचार्याकडून श्रुती मंत्र किंवा वैदिक ज्ञान श्रवण करून प्रस्तुत करीत असतात. तर हे धीर का आहेत हे गुरु? तर त्यांनी आपल्या आचार्याकडून, त्यांचे जे गुरु आहेत त्यांच्याकडून त्यांनी श्रवण केलेलं आहे वैदिक ज्ञान. जसं ब्रह्माजीने भगवंताकडून केलं, नंतर त्यांच्यानंतर ब्रह्माजी नारदाला दिलं, नारदाने व्यासाला दिलं, नंतर मध्वाचार्य आणि बत्तीसाचार्य भक्तिवेदांत सर्वांचे गुरु गुरु म्हणून त्यांनी त्यांच्या गुरुकडून श्रवण केलं, म्हणून ते ज्ञान त्यांनी पूर्ण प्राप्त केलं. तर त्याच प्रकारे हे ज्ञान जे आहे परंपरेद्वारे आले. एवं प्राप्तम एवं राजर्षम. भगवद्गीता 4थ्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितले की एवं प्राप्तम एवं राजर्ष विदु सकालेन महता योगो नष्ट परम तपा. हे भगवंतानी हे जे ज्ञान आहे भगवद्गीतेचं करोडो करोडो वर्षापूर्वी सूर्यदेव गोस्वामीला ज्ञान दिलं होतं. सूर्यदेव गोस्वामीला दिलं होतं, पण काळाच्या प्रवाहाने काय झालं होतं, ते लुप्त झालं. सकालेन महता. म्हणून भगवंतांना परत हे ज्ञान परत देण्यासाठी कलियुगातील लोकांसाठी 5,000 वर्षापूर्वी अर्जुनाला निवडलं आणि भगवंताने अर्जुनाला निमित्त बनवलं आणि हे ज्ञान दिलं. याचा अर्थ असा नाही की भगवंतांनी पहिले ज्ञान दिलं होतं, हे ज्ञान दिलं होतं पण काळाच्या प्रवाहाने त्याचा लुप्त झाला होता. म्हणून भगवंतांनी त्यांना परत सांगितलं. जो श्रुती म्हणजे श्रवण करून, श्रुती स्मृती पुराण आदी. श्रुती म्हणजे श्रवण करून, स्मृती म्हणजे आठवण करायची, पुराण आदी. तर त्याशिवाय हे ज्ञान आपण प्राप्त करू शकत नाही. श्रवण केलं पाहिजे अशा प्रकारे. श्रुती म्हणजे श्रवण करून प्राप्त करणारे ज्ञान. तर पहिले गुरुकडून श्रवण करायचे, श्रुती जर व्हायची. शास्त्राचं वगैरे नव्हतं, ग्रंथ वगैरे नव्हते, पण नंतर कलियुगाचा प्रभाव वाढल्यामुळे व्यासमुनीने ग्रंथ लिहिले आपल्यासाठी. परंतु परब्रह्मता खंडित झाली तर, म्हणून भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायात परत कृष्णाने आपल्याला भक्त सखा अर्जुनाला परत सांगितले, सकालेन माता योगो नष्ट पर्यंत अशा प्रकारे. तर नष्ट झाली होती म्हणून भगवंतांनी परत 3रा श्लोक आहे भगवद्गीतेचा अध्याय 14 की भक्तोसी मी सखाची ते रहस्य उत्तम. म्हणून अर्जुनाला सखा निवडला भक्त आणि सखायला अर्जुनाने परत भगवत सांगितले. कुणी म्हणे की अर्जुनालाच का भगवत सांगितले, व्यासमुनी होते, भीष्म होते, द्रोण होते, यांना का भगवत? अर्जुन भगवंताचा मित्र होता आणि भक्त होता. म्हणून भगवद्गीतेचं ज्ञान केवळ भक्त तोच प्राप्त करू शकतो. जर भक्त बनल्याशिवाय भगवद्गीता आपण समजू शकत नाही. किती जरी भौतिक ज्ञान असेल तर भगवद्गीता आपण समजू शकत नाही. केवळ भक्ती करूनच आपण भगवद्गीताला समजू शकतो. म्हणून त्यासाठी भक्ती करणं फार आवश्यक आहे. म्हणून जो अर्जुनाचा अनुभव करून भक्त बनला आहे त्याला ज्ञान मिळेल. ज्ञान कोणाला मिळेल? जो अर्जुनाचं अनुकरण करेल, अनुगमन करेल. अनुकरण नाही, अनुगमन. जसं अर्जुनाने त्यांचे जे गुरु होते भगवान श्रीकृष्ण त्यांच्याकडून ज्यावेळेस श्रवण केलं तर त्यावेळेस त्याला ज्ञान प्राप्त झालं. तसं आपण पण आपल्या गुरुकडून श्रवण केलं पाहिजे. आपल्या गुरुकडून काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे, तर आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. आपण पण अर्जुन बनू शकतो. सर्वांना अर्जुन बनायचं आहे. धनुषधारी फक्त धनुष चालवायचं नाही, पण धनुष चालवण्याच्या अगोदर त्यांनी काय केलं? संपूर्ण गीता भगवंताकडून श्रवण पण केली, भगवंता आदेशाचं पालन केलं, त्याचा शिष्य बनला, भगवंताला गुरु म्हणून स्वीकार केलं. आणि त्याच्यानंतर जे ज्ञान आहे ज्यावेळेस शिष्य म्हणून स्वीकार करतो तर त्यावेळेस ते ज्ञान आहे गुरुकडून आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित होतं नम्रतेनं. तर म्हणून गीतेमध्ये वर्णन आहे की तत्विती प्रणिपातेन परिप्रश्न शिवया उपदेशिते ज्ञान ज्ञानेन तत्व दर्शन. अशा प्रकारे. म्हणून कोणाची पूजा का करायची नाही? या ठिकाणी म्हणणार की कृष्णाची पूजा केली पाहिजे, धीर गुरुकडून आलं पाहिजे. तर आता मग कोणाची पूजा का करायची नाही? तर या ठिकाणी सुंदर एक या श्लोकाचं हे आहे. भगवंताने अर्जुनाला स्पष्टपणे म्हणले की तो त्याचा भक्त मित्र असल्यामुळे केवळ तोच भगवद्गीता तत्वे समजू शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जो भगवंताचा सखा आणि भक्त नाही त्याला भेदामुळे समजणार नाही. किती जरी पंडित असेल,
PhD डिग्री प्राप्त केल्याशी अशा शिक्षण भरपूर झालेले आहे, विद्वान आहे, सर्व आहे, त्याला भगवद्गीता समजणार नाही. जोपर्यंत भगवंताचा भक्त बनत नाही तो समजणार नाही. म्हणून जो अर्जुनाच्या वचनाचे अनुसरण करतो तोच भगवद्गीता समजू शकतो. तर म्हणून भगवद्गीता समजा असेल तर भगवंताचा भक्त बनला पाहिजे. भक्त बनण्यासाठी काय पात्रता आहे? भक्तासन करा, गुरुचा आश्रय घ्या, त्यांच्याकडून श्रवण करा, 9वीला भक्ती करा, आणि त्याच्यानंतर भगवद्गीता समजू. हरिनाम जप आहे 9वीला भक्तीमध्ये. हे सर्व कार्य केल्यानंतर गीता समजू शकतो आपण. त्यासाठी आपण आपला गीतेचा जो विषय आहे शेवटी ठेवलेला आहे. तर हे एक अभ्यासक्रम आहे. तर मूळ जे ज्ञान आहे ते आपण गुरुकडून स्वीकार करू शकतो. तर अशा प्रकारे आता हा प्रश्न आहे की कोणाची पूजा का करायची नाही. ठीक आहे, लोक म्हणतात ना कोणाची पूजा करा एकच स्थान प्राप्त होणार आहे. हे सर्व नद्यात ना एकाच ठिकाणी पडतात. हे मायावी तत्वज्ञान अशा प्रकारे सर्व देव नम मम नस्वरू असं पण आहे. कोणाची पण पूजा करते पोहोचणार नाही. कुठल्या ट्रेन मध्ये बघा तुम्ही त्या दिल्लीला पोहोचणार आहे का? नाही. अशा प्रकारे चुकीचा सिद्धांत. कोणाची पूजा का करायची नाही कारण दिलंय, सगळ्याचे गंतव्यस्थान एकच नाही. सर्वांचे गंतव्यस्थान एकच नाही. देवताची पूजा केला देवताची, भूताची पूजा भूताची. तर प्रपात उदाहरण देत आहेत, तुम्हाला कलकत्त्याला जायचं आहे आणि कुठला काढलं तुम्ही दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसला तुम्ही, तर कुठं पोहोचाल तुम्ही? दिल्लीला पोहोचाल, कलकत्त्याला पोहोचणार नाही. असं म्हणणार नाही की मी दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसणार आणि कलकत्त्याला पोहोचणार नाही. दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसला दिल्लीलाच पोहोचावं लागेल, कलकत्त्याच्या ट्रेनमध्ये बसलं तर कलकत्त्याला पोहोचाल. हे बहुत चांगलं उदाहरण आहे अशा प्रकारे. तर मग आम्ही कुणाची पूजा करून भावनेला आम्हाला होऊ शकत नाही. तर त्या लोकांना होऊ शकत नाही. सगळ्याचे गंतव्यस्थान एकच नाहीये. म्हणून भगवद्गीता 9व्या अध्यायातील 25 श्लोकात म्हणलेला आहे, यांती देवव्रता देवा पितरयांती पितृव्रता भूतानी यांती भूतेच्या मध्याजी अनुपम. आता पितरपक्ष चालू आहे या ठिकाणी या महिन्यामध्ये. तर पितृपूजक, पितराची पूजक म्हणजे वर्षात एकदा श्राद्ध करतात ते गोष्टी वेगळी आहे. पण रोजच तुम्ही पितराचंही ठेवून जर पूजा करत असाल तर त्या लोकांना जाणार तुम्ही. नंतर राजनेता भौतिकवादी, खराब भौतिक जग, एकदा त्या भौतिक जगामध्ये राजनेता खराब भौतिक जगामध्ये जातील. नंतर भक्त लोक गोलोक वृंदावन जातील. भक्त लोक भक्ती करून भगवंताचं गोलोक वृंदावन धाम आहे, सर्वात उच्च धाम आहे. ऐकलेलं आपण पाहिलं नाही, पण फोटोमध्ये पाहिलं असेल. पण भक्त लोक भक्ती करून त्या ठिकाणी जातात. पण हे जे लोक आहेत या ठिकाणी जातात, भौतिक जगामध्ये येतात, परत परत पितराच्या पुत्रमध्ये जातात आणि भक्त लोक भगवंताच्या गोलोक धाम मध्ये जातो. म्हणून आपल्या जीवनाचा उद्देश आहे काय करून भक्ती करून आपल्या भगवंताच्या धामाला जायचं आहे. हे आपलं शाश्वत घर नाहीये भौतिक जगात. हे सगळं दुःखच आहे सर्व. आपलं शाश्वत भगवंताच्या धामाला जायचं आहे, त्याच्यासाठी भक्त बनला पाहिजे. स्वयं घोषित गुरुचा प्रस्ताव. स्वयं गुरुचा प्रस्ताव काय आहे? आपण या ठिकाणी तुमची पूजा करायची नाही, सगळ्याचे गंतव्यस्थान एक नाही. तर स्वयं घोषित गुरु काय म्हणतात? स्वयं घोषित गुरु की म्हणजे परंपरे आलेले नाही आहेत, स्वतः गुरु नाहीये, महागुरु आहे तो. तर तो कोणीही प्रारंभिक परंपरेमध्ये काही संबंध नसलेले स्वयंघोषित गुरु म्हणजे परंपरा वगैरे काही नाही त्याची, स्वतःच असं बनलेलं आहे. परंपरेचे काही संबंध त्यांना जर तुमचे गुरु कोण आहे कुठल्या परंपरेमध्ये काही नाही. मीच गुरु आहे सर्व, मीच काय आहे सर्व तुमचं, भगवान मी आहे सर्व. ते म्हणतात की इतर कोणाची पूजा करून कोणी तोच लक्ष्याची प्राप्ती करू शकतो. तर त्या गुरुचं म्हणणं आहे कुठल्या स्वयंघोषित गुरुचं. ते म्हणतात की कुणाची पूजा करा, काही करा, काही खा, काही करा, कोणाची पूजा करा, तुम्हाला तेच प्राप्ती होणार, लक्ष्याची प्राप्ती होणार. असं शक्य नाही. कृपा ते कलकत्ता आणि दिल्लीच्या ट्रेन उदाहरण देतात. तर मग हे काय आहेत? पारंपरिक नाहीत. कुठलंही शिक्षण घेतलं तर डॉक्टर बनणार आहे का? डॉक्टर तुम्हाला MBBS करावं लागेल. इंजिनियर बनायला तुम्हाला इंजिनिअरिंग करावं लागेल. लॉयर बनायला तुम्हाला वकिला शिक्षण घ्यावं लागेल. असं कधी होईल का मी हे शिक्षण घेतला आणि तो बनणार? कधीच होऊ शकत नाही. हे अशा लोकांची धारणा आहे की तुम्ही काही करा, तुम्हाला त्याची काय होईल? प्राप्ती होईल. आता प्रमाणे गुरुचं म्हणणं काय? प्रमाणे गुरु काय म्हणतात? तर हे आहे स्वयंघोषित गुरुचा प्रस्ताव अशा प्रकारे आहे. प्रमाणे गुरु म्हणतात की देवता पूजा आणि भगवान पूजा करून एकच लक्ष प्राप्त होत नाही. स्वतः भगवान गीतेमध्ये म्हणतात अर्जुनाला.
यांती देवर्ता देवान पितरे आणि पिता होता. तर देवता पूजक आणि भगवानची पूजा करून एकच लक्ष प्राप्त होत नाही. देवता पूजेचं फळ वेगळं आहे आणि भगवंताच्या पूजेचं फळ वेगळं आहे. वैदिक शास्त्र अशा पद्धतीनं मान्यता देत नाही. गीतेमध्ये असं कधी म्हणलं गीता भागवत मध्ये ठीक आहे तुम्ही माझी पूजा करा एकच फळ प्राप्त होईल नाही. तुम्ही ज्याची पूजा करा ते फळ प्राप्त होणार. देवताची पूजा केला देवताचं फळ प्राप्त होणार. देवता लोक जाणार स्वर्गामध्ये चिन्हे पुण्यमध्ये पण पुण्य संपल्यानंतर परत तुम्हाला खाली यावं लागेल. भगवंताची पूजा अर्चा केली भगवंता धामाला जाल तिथून आपल्याला खाली परत यावं लागणार नाही. म्हणून वैदिक शास्त्र अशा पद्धतीला मान्यता देत नाही. उदाहरण दिलेलं आहे कलकत्त्याचे तिकीट काढून कलकत्त्याला जाईल मुंबईला नाही. तर आपण मुंबईमध्ये आहोत आता बहुतेक कृपाने लंडनमध्ये प्रवचन देतात लंडनच्या लोकांना त्याकडून प्रभा म्हणतात की ह्या कानवे हॉलमध्ये म्हणून त्या ठिकाणी म्हणतात प्रभात की जर कलकत्त्याला जायचं असेल तर कलकत्त्याचं तिकीट काढावं लागेल मुंबईचं नाही. तिकीट काढून कलकत्त्याला जाता येईल मुंबईला नाही. ट्रेन पण त्याचमध्ये तिकीट जे काढले त्या तिकीटने बघावं लागेल अशा प्रकारे. तर म्हणून कुठलाही मार्ग सर्व एका ठिकाणी जाणार नाही. चुकीच्या पूजेचे परिणाम जर ही भगवंताची पूजा केली नाही शास्त्रानुसार त्याचे परिणाम काय होते. जे परिणाम आहेत मूर्खांना भुरळ पडते. ह्या लोकांना काय पडते भुरळ पडते. आणि काय म्हणतात ते तथाकथित गुरु म्हणतात की कोणताही मार्ग परमगंतव्य प्राप्त करून देतात. ते भ्रमित झालेले भुरळ पडण्यामध्ये भ्रमित झालेले ते लोक काय समजत नाही त्यांना. ते म्हणतात की कोणताही मार्ग गंतव्य स्थान प्राप्त करून देतात. चुकीचा मार्ग दाखवतात ते. अशा प्रकारच्या लौकिक व तडजोडीच्या घोषणा ऐकून अनेक मूर्खांना भुरळ पडते आणि आत्मसाक्षरच्या स्वनिर्मित पद्धतीने ते गर्वाने फुगून जातात. भुरळ पडतात म्हणजे भ्रमित भ्रमित होतात अशा प्रकारे. भुरळ म्हणजे विसरणे नाही हा. भुरळ म्हणजे काय शोध त्याच्यामध्ये भुरळ म्हणजे भ्रमित होतात अशा प्रकारे. आणि त्यामुळे त्यांना सांगते की आत्मसाच्या स्वनिर्मित पद्धतीने गर्वाने फुगतात. त्यांना वाटतं की आम्ही जे काय बोलतोय तेच खरं आहे अशा प्रकारे. स्वतः निर्मित करतात पद्धत आणि ते गर्वाने फुगून जातात. तर चुकीच्या पूजेचे हे परिणाम आहेत. नंतर आता पुढे आहे चुकीचे व्याख्यान. हे लोक जे आहेत चुकीचे व्याख्यान पण देतात. कुठले तथागत स्वयंघोषित गुरु चुकीचे व्याख्यान देतात. ते म्हणत नाही कृष्ण भगवंत आहेत कृष्णाने भक्ती केली पाहिजे हे सांगत नाही ते संपूर्ण. ते काय म्हणतात सध्याचे अनेक व्याख्यानकार कृष्णाने अर्जुनाला दिलेल्या गीतेला जाणीत नाही. अनेक व्याख्यान गीतेवर टीका लिहिली आपली 400-500 गीता आहे. पण ते गीता वाचून एक पण भक्त बनला नाही. त्या गीतेमध्ये काय आहे कृष्णाचं भगवद्गीता जशी आहे तशी नाही. तर आम्हाला तर प्रभाताच्या कृपेने आम्हाला हीच गीता भेटली आहे. दुसऱ्या गीतेला कधी स्पर्श केला नाही. पण त्या अनेक गीतेमध्ये असे की माझं मत काय आहे माझ्या मते गीता काय तुमच्या मताला काय अर्थ आहे त्यामध्ये. भगवद्गीता आहे भगवंतांनी सांगितलेली तर त्यांच्या मताला महत्व आहे. तुमच्या मताला काय महत्व आहे. आणि ह्या ठिकाणी गीतेमध्ये गीतेवर व्यापार करतात हे करतात पैसे कमवतात उपजीविका चालवतात. पण त्या ठिकाणी गीतेमध्ये कधीही कृष्णाला भगवंत म्हणून स्वीकार करत नाही. जो गीतेचे प्रवक्ता आहेत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मुखातून गीता आलेली आहे. स्वतः भगवंत आहे ते स्वतः गीतेमध्ये म्हणतात मीच सर्व आहे माझ्याकडून सर्व काही येतं. पण हे लोक त्याचाच भगवंताचा स्वीकार करत नाहीत. तर म्हणून अर्जुनाच्या दिलेल्या गीतेला ते जाणत नाही तर त्याने स्वतःची गीता तयार करतात. गीतेतील श्लोकाचे मनाप्रमाणे अर्थ लावतात. श्लोक घेतात पण त्याचा अर्थ आहे मनाप्रमाणे लावतात. ज्यावेळेस प्रभुपादांनी हे गीतेचं तात्पर्य लिहिलं किंवा भाषांतर लिहिलं तात्पर्य भाषांतर लिहिलं तर बरेच लोक म्हणले की प्रभुपाद ही तुमची गीता जी आहे कुणासारखी आहे रामानुज सारखीची आहे. सर्व 4 संप्रदायाचे आहे ब्रह्मा रुद्र कुबा आणि श्रींद्र. प्रभुपाद म्हणले तेच तर माझं योगदान आहे. मी माझं स्वतःचं मत मांडलेलं नाही. या ठिकाणी संपूर्ण आचार्याची टीका घेऊन मी भगवद्गीतेचं हे काय हे केलेलं आहे. तर माझ्या मनाप्रमाणे अर्थ लावलेला नाही. तर प्रभुपाद गीतेचं प्रत्येकाचं श्लोकाचं भाषांतर तात्पर्य लिहायचे तर बऱ्याच वेळा प्रभुपाद थांबायचे विचार करायचे. तर त्यांनी शिष्य म्हणाले प्रभुपाद तुम्ही लवकर लवकर लिहा काय थांबता कशाला आम्हाला ग्रंथ वितर छापायचे आहे वितर करायचा प्रचार करायचा आहे. तर प्रभुपाद म्हणायचे कृष्ण ज्यावेळेस मला बुद्धी देतील ना तर त्यावेळेस मी देतो. कृष्ण म्हणतात बुद्धी देतो मला ही लिहे भक्तिवेदांत स्वामी तर त्यावेळेस प्रभुपाद द्यायचे. मनाकडे बसून खडखड राहता घेऊन पूर्ण केलं नाही प्रभुपाद विचार करायचे असेल म्हणून प्रभुपाद स्वतःचे पुस्तक स्वतः वाचायचे. एवढं भक्त म्हणाले प्रभुपाद तुम्हीच लिहिलेले पुस्तक आहेत लेखक कधी स्वतः पुस्तक वाचत नाही. नाही मी प्रवचन माझं प्रवचन मी कशाला ऐकलं
पण कृपा स्वतःचे पुस्तक स्वतः वाचायचे. कृपा म्हणायचे की हे पुस्तक मी लिहिलेलं नाही, तर कोण लिहिलंय? कृष्णाने लिहिलंय. तर हे लोक जे आहेत चुकीचे व्याख्यान करतात, मनाप्रमाणे अर्थ लावतात आणि गीतेच्या नावाने अनेक तुझे सिद्धांत मांडतात. गीतेच्या नावाखाली अनेक तुझे सिद्धांत म्हणतात की ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या म्हणतात, की भगवान सत्य आहेत, जगत मिथ्या म्हणतात. जगत मिथ्या नाहीये, पण आशास्वत आहे. मिथ्या म्हणजे खोटं नाहीये. शून्य आहे का जग? आहे ना, काही ते लोक आहेत चालतात बोलतात चालतात आणि काय करतात, मिथ्या नाही, शून्य नाहीये. तर हे अशा प्रकारचे सिद्धांत मांडतात. ज्यांचा कृष्णावर विश्वास नाही त्यांच्या भाष्यावर कसे विश्वास करू शकतो? ज्यांचा कृष्णावर विश्वास नाही, कृष्णाला भगवंत म्हणून स्वीकार केले नाही, तर ह्या लोकांकडून आपण श्रवण केलं तर भक्ती करू होईल का? आहे की नाही? ते भगवंताची निंदा करतात. तर भगवंताची निंदा करतात तर त्यांच्याकडे आपण श्रवण केलं तर, म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की मायावादी भाषे सुनील होईल सर्वनाश. या अशा प्रकारे मायावादीचं भाषण जर आपण ऐकलं, आता कलियुगात सर्व मायावादी लोक आहेत. तर संख्या फार कमी असेल. मोठं मोठं प्रवचन देतात, लोकांना रडवतात, हसवतात, पैसे कमवून सर्व काही करतात, पण त्याच्याकडे ऐकून कोण भक्त बनत नाही. तात्पुरते 4-5 दिवस 7 दिवस थोडं ऐकतात, नंतर बाकीचे सर्व आपले जे काही कार्य करायचं ते सर्व कार्य करतात. त्यामुळे कुठल्या प्रकारे त्यांना जीवनामध्ये फरक पडत नाही. म्हणून भगवद्गीतेचा प्रचिती काय आहे? प्रभुपादांनी जशी आहे तशी गीता लिहिली आहे. अधिकृत कशी आहे? कारण हे गीता वाचून लोकांचं जीवन परिवर्तन झालं. पण बाकीच्या ज्या गीता होत्या एकाचं पण परिवर्तन झालं नाही गीता. तो त्याने बिझनेस केलेला आहे, पैसा कमवलेला आहे आणि त्या लोकांचा वेळ व्यर्थ गेलेला आहे अशा प्रकारे. तर हे ज्यांचा कृष्ण विश्वास नाही त्यांच्या भाषेवर कसे आपण विश्वास करू शकतो? तर भौतिक स्तरावर राहणार हे जे लोक कुठले आहेत? स्वयंघोषित गुरु. कुठल्या भौतिक स्तरावर राहणार ते, या भौतिक जगामध्ये राहणार, कधी ते वरच्या स्तरावर त्यांची प्रगती होणार नाही. म्हणून भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 20 ते 23 श्लोकामध्ये वर्णन आहे की तर हे लोक त्यांची काय पूजा करतात? बुद्धी गमावलेले लोक आपल्या अनाधिकृत पूजा करून भौतिक स्तरावर रिट्या घालत राहतात. बुद्धी गमावलेले लोक जे आहेत त्यांची बुद्धी भ्रमित झालेली आहे, तर ते लोक काय करतात? आपल्या अनाधिकृत पूजा करून भौतिक स्तरावर गिरट्या घालत राहतात, परत परत त्या ठिकाणी फिरतात, जन्मोत्तर चक्रामध्ये ते फिरत राहतात. 7व्या अध्यायाचा 20 ते 23वा श्लोक आहे. तर हे लोक भौतिक स्तरावर राहणार कारण ते भगवंताची भक्ती करत नाही. तर मग खरी पूजा काय आहे? देवतांची पूजा परस्पर चक्रामध्ये फिरावं लागतो, तर खरी पूजा काय आहे? तर भगवद्गीता 18 अध्याय 66 श्लोकात म्हणलेला आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणमहं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मनुष्य इतर सर्व पूजा सोडून कृष्णाला शरण गेले पाहिजे. सर्व धर्म म्हणजे काय आहे? कर्तव्य आहे. जी आपण देवताची पूजा करतोय, कोण दगडाची करतोय, झाडाची करतोय, कोण प्राण्याची करतोय, मांजराची, कुत्र्याची, डुकराची, काय करतायत, मानवाची करतोय. काही लोक म्हणतात की मानव सेवाची माधव सेवा आहे, तिची पूजा करतात. तर ह्या सर्व पूजा सोडल्या पाहिजे, की त्याची सेवा करा सोडलं पाहिजे आणि केवळ कृष्णाला शरण आला पाहिजे. माम एकम शरण, माम एकम, मला फक्त शरण या. भगवंताने कधी म्हणले ह्याला शरण द्या त्याला शरण द्या नाही, फक्त मला शरण या म्हणलेलं भगवंत. तर ही खरी पूजा आहे. जे पापमुक्त होऊन शुद्ध आहे तेच त्यांची पूजा करून दृढ श्रद्धा दाखवतात. जे पापमुक्त झालेले आहेत ते शुद्ध होतात आणि त्यांची पूजा करून ते दृढ श्रद्धा दाखवतात. येशा तोंतगता पापम जनाना पुण्य कर्म. ज्यांचे पाप कर्म नष्ट झालेले आहेत तेच भगवंताची भक्ती करतात आणि अशा प्रकारे ते दृढ श्रद्धा, भगवंतावर पूर्णपणे विश्वास प्राप्त करतात. संभवात काय आहे? परम कारणाची पूजा करणे. परम कारण म्हणजे भगवान श्रीकृष्ण, परम सत्य, स्वतंत्र असे अनेक भगवंताचे नाव आहेत. त्या परम कारणाची पूजा करणे, भगवंताची पूजा करणे म्हणजे संभवात. असंभवात म्हणजे देवतांची पूजा करणे. तर योग्य अर्चनेचे प्रमाण काय आहेत? योग्य अर्चनेचे प्रमाण, भगवंताची आराधना करायची आहे, पूजा करायचं आहे, तर त्याचे अनेक अनेक प्रमाण काय आहेत? ईशोपनिषदेच्या या मंत्रातील संभवात किंवा परम कारणाच्या पूजनाने हा शब्द अतिशय महत्वाचा आहे की भगवान श्रीकृष्ण आदी पुरुष असून अस्तित्वातील प्रत्येक वस्तू त्यांच्यापासून उत्पन्न झाली आहे. म्हणून भगवद्गीते 10व्या अध्यायातील दुसऱ्या म्हणतात की अहम सर्वस्य प्रभो मत सर्व प्रवर्तते
इति मत्वा भजन्ते मा बहुधा भाव संयुता. मी सर्व प्रकारचा आणि आध्यात्मिक जगता उत्पत्ती करता आहे, सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतकर्मपूर्वक मला बसतात. योगी अर्चनेचे प्रमाण आहे कृष्ण संभवात म्हणजे स्वतंत्र आहेत, पूर्ण आहेत. म्हणून भगवद्गीतेचा 10व्या अध्यायातील 8वा श्लोक मध्ये वर्णन आहे की अहम सर्वस्य प्रभो मत सर्व प्रवर्ती इति मत्वा भजन्ते मा बहुधा भाव स्मरिता. या ठिकाणी पुस्तकामध्ये 10.2 दिलेला आहे, हा 10.8 मध्ये आहे. इति मत्वा भजन्ते मा बहुधा भाव स्मरिता. तर भगवंतात सर्वांचे आध्यात्मिक आणि भौतिकचे प्रमुख आहे, उत्पत्ती करतायत. सर्व काही त्यांच्यापासूनच उद्भूत होते. म्हणून बुद्धिमान व्यक्ती पूर्णपणे जाणतो आणि त्यांच्या भक्तीमध्ये संलग्न होतो आणि अंत्यकर्म त्यांची पूजा करतो. तर हे योग्य अर्चनेचे प्रमाण आहे. ही अर्चना योग्य आहे. सर्व काही श्रीकृष्ण आहेत आणि कृष्णापासून सर्व काही प्राप्त झालेलं आहे. भगवान आध्यात्मिक भौतिक जगताचे कारण आहेत. भगवंताची व्याख्या आहे आध्यात्मिक आणि भौतिक जगताचे ते कारण आहेत. आध्यात्मिक जगत पण भगवंतापासून निर्माण झालेलं आहे आणि भौतिक जगत पण भगवंतापासून निर्माण झालेलं आहे. मया दक्षिण प्रकृती सुयेत सहचर चराचर. म्हणून प्रत्येक वस्तू त्यांच्यापासून उद्भूत आहे. प्रत्येक जी काही वस्तू आहे सर्व भगवंतापासून उद्भूत आहे. तर हे आहेत योग्य अर्चनेचे प्रमाण. आता बुद्धिमान व्यक्ती काय करेल? भगवंताला जाणून हृदयामध्ये भक्तिमय सेवा करतो. बुद्धिमान व्यक्ती भगवंताला जाणतो की भगवान सर्व कारणाचे कारण आहेत आणि त्यानुसार तो भगवंताची भक्ती करतो, ज्ञान प्राप्त करून. सर्वस्व प्रभाव भौतिक जगताचे 3 प्रमुख देवता आहेत. कुठले? ब्रह्मा विष्णू महेश कृष्णापासून येतात. ब्रह्माजी कृष्णापासून आलेले, विष्णू कृष्णापासून आलेले, महेश कृष्णापासून आलेले. तर ब्रह्माजीला सृष्टीचे कार्य दिलेले आहे, निर्मिती करा. विष्णूला पालन द्या आणि महेशाला संवाद दिले. तर कृष्णापासून आले आहेत. जसं भगवान श्रीकृष्ण वासुदेव संकर्षण परजुन पहिल्या चतुर्युग, नंतर दुसऱ्या चतुर्युग, नंतर संकर्षणापासून हे महाविष्णूपासून अनेक ब्रह्मांड बाहेर येतात आणि त्या ब्रह्मांडामध्ये गर्भोदय विष्णू प्रवेश करतात आणि मग गर्भोदय विष्णूपासून ब्रह्माजीचा जन्म होतो आणि ब्रह्माजीपासून नंतर अनेक देवता निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये क्षीरोदक्ष विष्णू परमाच्या रूपाने उपस्थित राहतात. अशा प्रकारे भागवतमध्ये विस्तारित वर्णन आहे. तर म्हणून ब्रह्मा विष्णू महेश सर्व कृष्णापासून येतात आणि कृष्ण त्यांचे मूळ आहेत. म्हणून तेच भौतिक आध्यात्मिक सृष्टीचे सृष्टीकर्ता आहेत. मूळ सृष्टीकर्ता तेच आहेत भगवान. हे ब्रह्माजी आहे दुय्यम सृष्टी करत आहेत, विष्णू दुय्यम पालन करत आहेत, महेश दुय्यम संहार करत आहेत. पण भगवंतच त्याचे मूळ सृष्टीकर्ता आहेत. भौतिक आणि आध्यात्मिक सृष्टीकर्ता भगवंतच आहेत. गोपाल तापणे विषयामध्ये म्हटलेलं आहे कृष्ण काय आहेत? ब्रह्मदेवाच्या आधी अस्तित्वात असणारे. गोपाल तापणे 1:24 मध्ये वर्णन आहे की ब्रह्मदेवाच्या आधी अस्तित्वात असणारे. ब्रह्मदेवाच्या आधीवर पण भगवंत होते. तेने ब्रह्महृदय आधी कवे मोहीन ते सूर्या. भगवान श्रीमद भागवतचा पहिला अध्यायाचा पहिला श्लोक. ब्रह्मदेवाच्या आधी पण भगवंत होते. भगवंतापासूनच सृष्टीची निर्मिती झाली. म्हणून ब्रह्मदेवांना वैदिक ज्ञान प्रदान करणारे सुरुवातीला जे ज्ञान आहे भगवंतानी वैदिक ज्ञान ब्रह्माजीला प्रदान केलं. तर पुढे अनेक उपनिषदांमध्ये वर्णन आहे की भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे सर्वांचे मूळ आहेत, प्रथम आहेत. पहिलं हे गोपाल तापणे नारायण उपनिषदमध्ये वर्णन आहे की नारायणांना जीव उत्पन्न करण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांच्यापासून काय झालं? ब्रह्मदेव, सर्व प्रजापती, इंद्र, 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य आले आणि नारायण भगवान श्रीकृष्णाचे पुन्हा त्यामुळे नारायण श्रीकृष्ण येतच आहे. तरी नारायणांना जीव उत्पन्न करायची इच्छा झाली. नारायण म्हणजे भगवंताचे विस्तारित रूप आहेत पण ते एकच आहेत, अंश आहेत, कृष्णाचे अंश आहेत. नारायण व कृष्ण एकच आहे, त्यामध्ये अंतर नाही. तर कोणी नारायणाची पूजा करत असेल, दक्षिण भारतामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करतात, ही कृष्णाची पूजा आहे. ते पण अधिकृत संप्रदाय श्री संप्रदायामध्ये. तर म्हणून हे संपूर्ण जे लोक आहेत सर्व भगवंतापासून किंवा नारायणापासून आलेले आहेत, म्हणून ते सर्व एकच आहेत. तर परत नारायण उपनिषदामध्ये वर्णन आहे देवकी पुत्र कृष्ण परमेश्वर आहेत. नारायण उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की देवकी पुत्र कृष्ण हे काय आहेत? भगवंत आहेत.
शंकराचार्य कोण आहेत? स्वतः शिवजी आहेत. पण मायावाचा प्रचार करण्यासाठी स्वतः भगवंतच आहेत. शंकराचार्य रूपाने खाली आले पृथ्वीवर कलियुगामध्ये आणि त्यांनी मायावादाचा प्रचार केला. ते वैष्णव नसून नारायणाला परमकारण म्हणून स्वीकारले. ते वैष्णव नाही आहेत, पण काय केलं त्यांनी? नारायणाला परमकारण म्हणून त्यांनी स्वीकारले. सर्व कारणाचे कारण कोण आहेत? नारायण. त्याच्यापासून भगवंत, आणि अशा प्रकारे त्यांनी त्याचा स्वीकार. तर ते मायावादी हे मायावादीच प्रचार करतात शंकराचार्य, पण त्यांनी पण त्याला भगवंताला नारायण म्हणून स्वीकारले आहे. म्हणून गीतेमध्ये पण आहे, वर्णन आहे की एको देव देवकी पुत्र देव, एक म्हणतात तसे नामाने एक कर्मस्य देवस्य सेवा अशा प्रकारे एक शास्त्र देवकी पुत्र गीता. तर हे शंकराचार्य भाष्य लिहिले. अथर्ववेद महाउपनिषदामध्ये वर्णन आहे. ज्यावेळी ब्रह्मा शिव अग्नी जल तारा सूर्य चंद्र नव्हते, तेव्हा केवळ नारायण अस्तित्वात होते. ब्रह्मा शिव अग्नी जल तारा कोणी नव्हते, सूर्य चंद्र, तर त्यावेळेस नारायण अस्तित्वात होते. भगवंत कधी एकटे राहत नाहीत, तर आपल्या इच्छेनुसार सृष्टी करतात. भगवंत कधी एकटे राहत नाहीत, तर आपल्या इच्छेनुसार काय करतात? ते सृष्टी करतात. भगवंताला इच्छा झाली की लगेच काय करतात? सृष्टीची निर्मिती करतात. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हणतात की मया दक्षिण प्रकृती सुहित चराचरम हेतून आणि कोणत्याही जगती परी वर्तते. ज्यात थंड झाले का नाही ना? 22 आहे. हा, 25 करू का बंद करू? बंद केलं तर थंड होणार, गरम होणार. हा, हा, स्विंग करायचं आहे का? वर जाणार नाही, तसं काय? तर ठीक आहे, अपेक्षा आहे तुम्हाला समजत असेल. मी थोडं फास्ट चाललेलं आहे, फक्त शास्त्राचं हे दिलेलं आहे संपूर्ण, की कुठल्या कुठल्या शास्त्रामध्ये काय आहे. त्यामुळे विश्लेषण करण्यासाठी काही नाहीये. तर मोक्ष धर्मामध्ये सांगितलेलं आहे की कृष्णाचे कथन, कृष्ण कसे परमेश्वर आहेत, ते अनेक शास्त्रामध्ये वर्णन आहे. की मोक्ष धर्मामध्ये वर्णन आहे की मी प्रजापती आणि रुद्राला निर्माण केलेला आहे. कोण? कृष्णाने. प्रजापती म्हणजे ब्रह्माजी, आणि रुद्राला काय केलेलं आहे? भगवंताने निर्माण केलेलं आहे. माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माझ्याविषयी पूर्ण ज्ञान नाही. माझ्या मायाशक्तीने मोहित झालेल्यामुळे त्यांना माझ्याविषयी पूर्ण ज्ञान नाही. वराह पुराणामध्ये वर्णन आहे नारायण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. वराह पुराणामध्ये म्हणजे नारायण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. अनेक प्रकारचे पुराण आहेत, 18 पुराण, 108 उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये सर्वांचा उल्लेख करतात की कृष्ण कशा प्रकारे भगवंत आहे किंवा नारायण भगवंत आहे. त्यांच्यापासून ब्रह्मरुद्र आले, नारायणापासून ब्रह्माजी आले आणि रुद्र आले. नंतर संपत्ती बनले. ब्रह्मसंहितेमध्ये 5:1 मध्ये सांगितलंय, ब्रह्माजी स्वतः वर्णन करतात. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदि गोविंद सर्व कारण कारण. आपण रोज मंदिरामध्ये चर्चा करतो दर रविवारी अशा प्रकारे. सर्व कारणाचे ईश्वर तर अनेक आहेत, पण परमेश्वर कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि ते कसे आहेत? शाश्वत आहेत, चेतनामय आहेत आणि आनंदमय आहेत. आणि अनादि आदि गोविंद सर्व कारण कारण. आदि पुरुष आहेत आणि सर्व कारणाचे कारण कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. तर हे ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी वर्णन करतात. तर मग बुध म्हणजे बुद्धिमान कोण आहे? एक बुद्धू आहे, दुसरा बुध आहे. त्या ठिकाणी बुध म्हणजे बुद्धिमान कोण आहे? खरा विद्वान. हे ज्ञान महर्षी वेदातील पुराव्यावरून जाणले आहेत, तो खरा बुद्धिमान आहे. हे जे ज्ञान आहे महर्षी आणि वेदातील पुराव्यावरून जाणलेला आहे, तो खरा विद्वान आहे. कृष्णाला सर्व सुरा जाणून त्यांचे पूजन करतो. सर्व कारणाचे कारण भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचे पूजन करतो. त्यांना बुध किंवा खरे विद्वान म्हणतात. त्यांना बुध किंवा खरे विद्वान म्हणतात. तर एकदा एक स्त्री होती, तिने प्रवचनामध्ये ऐकले की सर्व कारणाचे कारण भगवंत आहे. आणि तिने जेव्हा आपल्या पतीला सांगितले की सर्व कारणाचे कारण भगवंत आहेत, त्याच्याशिवाय काही होत नाही. तर पती थोडा नास्तिक होता, त्याने म्हटलं कसं भगवंत सर्व कारणाचे कारण बघू. त्या स्त्रीने काय केलं, काहीतरी संपूर्ण दिवाळीचा दिवस होता, लाडू करंजा अनेक व्यंजन बनवले आणि त्या झाडाखाली ठेवले. आणि तो झाडावर बसला जाऊन, तो व्यक्ती. ते म्हणला आता ठीक आहे, सर्व कारणाचे कारण भगवंत आहेत, तर मला कसं खाऊ घालते? बघतो भगवंत, मला खायचं नाही, कसं खाऊ घालते? झाडावर बसला,
पण त्या ठिकाणी काय आलं, काही चोर आले त्या ठिकाणी. चोराने बघितले की संपूर्ण पक्वान टोपले भरून ठेवले खाली, तिथे बाजूला कोणी दिसत नाही. ते म्हणले कोणतरी असायला पाहिजे इथं. त्याच्यामध्ये विष घालून ठेवलं असं काहीतरी आपलं मारण्यासाठी. ते खालीकडे जातात, झाडावर ठेवत असत. त्याला खाली बोलवलं, खाली बोलून त्याच्यामध्ये तोंडामध्ये संपूर्ण जबरदस्तीने खाऊ घातले त्याला, अशा प्रकारे. तर भगवंताची इच्छा असेल, तुम्ही काही होऊ शकत. सर्व कारणाचे कारण भगवंत देत, आपल्या हातामध्ये काही नाही. तुम्ही इच्छा करणं तुमच्या हातामध्ये आहे, प्रयत्न करा, पण भगवान सर्व कारणाचे कारण भगवंत आहे. फळ द्यायचं भगवंताच्या हातामध्ये आहे. प्रयत्न केला पाहिजे आपण, असं नाही की मी एका ठिकाणी बसून काही काम करणार नाही. प्रयत्न करा, कार्य करा, पण फळ देण्याचं कार्य. म्हणून भगवंत सर्व कारणाचे कारण आहे. हे एक भौतिक उदाहरण. तर म्हणून त्यांना बुद्धिमान किंवा खरे विद्वान म्हणतात. कृष्ण सर्वाचे कारण आहेत, पुराण जाणलेलं आहे, म्हणून त्यांना भूत किंवा सर्व विद्वान म्हणतात. कोण कृष्णाची आराधना करीत नाही? बुद्धिमान लोक कृष्णाची आराधना करतात, आणि कृष्णाची आराधना किंवा पूजा कोण करत नाही? भगवद्गीता 9व्या अध्यायातील 11वा श्लोक म्हणलेला आहे. अवजानंती मामुडा मानुषी तन्मा श्रद्धा परमभाव मला मुत महेश्वर. श्रद्धाहीन लोकांना मूढ, गाढव, मूर्ख म्हटलेलं आहे 9व्या अध्यायातील 11व्या श्लोकामध्ये. श्रद्धाहीन जे लोक आहेत, मूढ, गाढव, मूर्ख म्हटलेले आहेत. मूढ म्हणजे एकदम मूर्ख आहे, गाढव आहे आणि मूर्ख आहे. 3 कॅटेगरी आहेत त्यामध्ये, 3ची जवळजवळच आहेत. गाढव आहे, मूढ आहे, म्हणजे त्याला बुद्धी नाही कुठल्या प्रकारची, आणि तिसरा मूर्ख आहे, त्याला काय चांगलं आहे काय वाईट त्याला समजत नाही. तर हे तिन्ही लोक कोण? मूढ, गाढव, मूर्ख. तर हे तिन्ही लोक भगवंताची आराधना करीत नाही. बुद्धिमान लोक कशा आहेत? ते भगवंताचा उपवास करतात, की अरे भगवंत पण आमच्यासाठी सामान्य आहे. ते पूर्वपुरुष पण आपल्यापुढे साधारण आहे. ते भगवंताला साधारण समजतात. माझ्यासारखे त्यांचा पण सहज जन्म झालाय, त्यांना पण परिवार आहे, त्यांना पण या अशा प्रकारे ते भगवंताचे हे करतात, उपवास करतात. का करतात ते? धीर पुरुषाकडून पूर्ण ज्ञान प्राप्त केले नाही. त्याने धीर पुरुषाकडून ज्ञान प्राप्त केले नाही, परमपुरुषाचं ज्ञान प्राप्त केले नाही. कुठल्या तरी एका स्वयंनिर्मित त्यांच्याकडून हे केलेलं आहे. कुठला तरी गलीचा दाढीवाला बाबा स्वतःला गुरु समजला. दादरमध्ये पण एक अनेक हे लोक स्वतःला भगवंत समजतात. तर अशा लोकांकडून त्यांनी काय केलेलं आहे? श्रवण केलेलं आहे. तर म्हणून ते काय करतात? भगवंताची आराधना करीत नाही. अडचणीचे योग्य उदाहरण काय आहे? अडचणीचे योग्य उदाहरण आहे अर्जुन. अर्जुनाप्रमाणे आपण जर जीवनामध्ये आचरण केलं तर गीता आपण समजू शकतो. गीता श्रवण करण्यापूर्वी कुटुंब, समाज, जातीवरील सैन्याधिकाऱ्यामध्ये विचलित होता. अर्जुन म्हणत होता की यांना जर वध केला तर काय होईल? सुख भोगणार नाही, आनंद मला मिळणार नाही, वर्णसंकर वाढेल, स्त्रिया विधवा होतील, अशा प्रकारे अनेक समस्या निर्माण होतात असे कारण देत होता. म्हणून भगवंतांनी त्यांना काय केलं? विचलित झाला होता तो संपूर्ण. आपण कोणी म्हटलं की तुमचे परिवारवाले त्याला गोळी मारा, मारू का? नाही म्हणणार, कारण आपलं त्या ह्याच्या स्तरावर नाहीये. पण या तुम्ही भगवान म्हणतायत, वध करी संपूर्ण अधर्मी आहेत, त्यांना चांगलं शरीर प्राप्त होणार आहे नंतर. अशा प्रकारे जगातील सर्वश्रेष्ठ हिंसक परोपकारी मनुष्य व्हायचे होते. तो म्हटला की मी हिंसक बनू शकत नाही, मी काय करणार आहे? जंगलात जाईल, मी भिक्षा मागून खाईन, वध करणार नाही. तर क्षत्रिय कधी भिक्षा मागू शकत नाही. तर परोपकारी म्हणजे त्यांना सेवा करायची, दुसऱ्याची समाज सेवा करण्याची. पण गीता ऐकून काय झालं? त्यांनी बुद्ध ज्ञानी बनवून निर्णय बनला. नष्ट मोह स्मृती लब्धा करीशी वचन. त्यांनी गीता ऐकली, आणि गीतेच्या शेवटच्या 18व्या अध्यायामध्ये तो भगवंताला की भगवंत नष्ट मोह स्मृती लब्धा करीशी वचन. माझा मोह वगैरे सर्व नष्ट झालेला आहे, बुद्धी तीक्ष्ण झालेली आहे, ठिकाणावर आलेली आहे, आणि तुम्ही जे वचन मला सांगणार आहात ते मी करण्यासाठी तयार आहे. त्यावेळेस तो कार्य केलं, त्यांनी युद्ध केलं भगवंताच्या अनुसार आणि विजयी झाला. म्हणून तो नंतर कृष्ण भक्त बनला. कृष्ण भक्त म्हणजे बनण्यासाठी अर्जुनाला 16 माळा जप करायची इच्छा नाही, करायची गरज नव्हती. बाणास धनुष्याद्वारे बाण सोडायचे होते. किती लोक मारले? आपण 16 माळा जप करतो, तर किती लोकांना तो मारला, तर ती भगवंताची भक्ती आहे अर्जुनाची. तर क्षत्रिय होता तो. पण आपल्यासाठी 16 माळा जप, 4 निवास पालन, गीता सर्व सर्व विधी पालन हे आपल्यासाठी आहे. तर भगवंताचा आदेश ऐकून तो कृष्ण भक्त बनला. तथाकथित नावावर युद्ध करून शुद्ध भक्त बनला. त्यांनी युद्ध केलं. आपले भाऊ आहेत, पुत्र आहेत, गुरु आहेत, आचार्य आहेत,
वापरून युद्ध केलं आणि शेवटी तो भक्त बनला. या पूजेचे वर्णन कशामध्ये आहे? या पूजेचे वर्णन कशामध्ये आहे? वेदांत सूत्रामध्ये वर्णन आहे. संभूत जन्म पालक यांचे स्तोत्र म्हणजे कृष्ण पूजेचे वर्णन कशामध्ये आहे? वेदांत सूत्रामध्ये वर्णन आहे. संभूत जन्म पालन यांचे स्तोत्र. दुसरा आहे प्रलयानंतर पण राहतील हे भगवंत. तसं तर कलियुग संपणार 4,70,000 वर्षांतर प्रलय होणार, पण त्यावेळेस पण भगवंत राहणार. भगवंताचा विनाश होत नाही कधी. आपला सर्व महाविष्णूच्या पोटामध्ये जातात संपूर्ण जीव, नंतर महावीर परत श्वास सोडतात, परत बाहेर येतात. अशा प्रकारे परमाचा एक दिवस एक रात्र अशा प्रकारे. तर भगवंत आपला प्रलय होतो पण भगवंत तसे राहतात. श्रीमद भागवतच्या वर्णन आहे की जन्मादशे येतात सर्व उद्भवांचे स्तोत्र कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. भगवंतापासून सर्व काही आलेला आहे. श्रीमद भागवतचा पहिल्याच स्कंदातील हा पहिला श्लोक आहे. पूर्ण ज्ञानी आहेत भगवान. जन्मात सर्व भगवंतांचे स्तोत्र आहेत, पूर्ण ज्ञानी आहेत आणि भगवंत आहेत ते. परत 7व्या अध्यायातील 20व्या श्लोकामध्ये वर्णन आहे की भगवान त्रिकालज्ञ आहेत. भगवान त्रिकालज्ञ आहेत. भूत वर्तमान भविष्य सर्व काही भगवंताला माहित आहे. भगवंत त्रिकालज्ञ आहेत. त्यांना शिव परमात्मपणे जाणत नाही. तुला श्लोक आहे भगवद्गीतेचा 7व्या अध्यायाच्या 20व्या श्लोकामध्ये. भगवंतांना शिव परमात्मा हे काय काय करतात? समजू शकत नाहीत. भगवंत त्रिकालज्ञ आहेत. काढतो तू. मग ते आता ज्ञाना प्रपंचाने देवता तथा निमासताय प्रकृतीने तत्व. जरी बुद्धी भ्रमित झालेली आहेत, ते काय करतात? भगवंताचे हे करत नाहीत. बरेच भक्तांचे व्हिडिओ बंद आहेत. आर्यन महामुनकर आहे, माधुरी संख्ये माताजी आहे, ज्योत्स्ना पांडा, गायत्री, नंतर अजय कृष्णदास आहेत. त्यांना विनंती आहे आपले व्हिडिओ चालू ठेवा. सुवर्णमाला चांबरे आहेत, उज्ज्वला भक्ती माताजी आहेत, राम मोहन आहेत. सर्वांचं प्रभूजी दर्शन मला मी होऊ दे ट्रॅव्हलिंग कृपा. मध्ये आहे. आणि काही हजार अडचण असेल तर प्रभूजी आपले मी व्हिडिओ चालू ट्रॅव्हलिंग ठेवा मध्ये आहे, घरी गेले की चालू करते. आणि आपले माईक बंद ठेवा सर्वांनी. प्रभूजी तर अटेंडन्स ज्यावेळेस होईल प्रभूजी या हरे कृष्ण. अध्याय संपल्यानंतर मंत्र संपल्यानंतर तुम्ही अटेंडन्सच्या वेळेस चालू करू शकता. तर तुम्ही सर्वांनी की भगवान त्रिकालज्ञ आहेत. तर शिव ब्रह्मा यांचे ते पण त्यांना भगवंताला जाणू शकत नाही, कारण भगवंत त्रिकालज्ञ आहेत. हे देवता त्रिकालज्ञ नाही आहेत. म्हणून भगवंत एकदम असे हे आहेत पूर्ण, त्यांना समजणं फार अवघड आहे आपल्या भौतिक बुद्धीला. पण ते भगवंताला पूर्णपणे जाणतो. आपली बुद्धी सीमित आहे आणि भगवंत असीमित आहे. आणि असे सीमित बुद्धीने भगवंताला आपण समजू शकत नाही. खरी समाजसेवा काय आहे? खरी समाजसेवा काय आहे? उदाहरण दिलेलं आहे श्रीमद भागवतच्या. मुळावर पाणी घातल्याने वृक्षाचे पोषण होते. यथा तरुण मूल निशेचीने तत्पत संघ भुजोपशाचा. मुळाच्या खरी समाज काय? मुळाला पाणी घातल्याने वृक्षाचे पोषण होते. झाडाच्या मुळाला पाणी घाला. सर्वांचं मूळ कोण आहे? परमेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे. त्यांची सेवा करा. पित्याची सेवा केला तर सर्व भाऊ भाऊ, तर पित्याची सेवा केली तर भाऊ कसले? लोक म्हणतात की हिंदू मुस्लिम भाई भाई, पण तुम्हाला माहित नाही की माझा पिता कोण आहे. पिता कृष्ण आहे ना. कृष्णाला मानलं पिता तर सर्व भाऊ भाऊ. तर पिता वेगळे असले तर भाऊ भाऊ कसे तुम्ही? अशा प्रकारे. तर मुलाला पाणी घातलं पाहिजे तर वंशाचे पोषण होते. पहिलं उदाहरण. दुसरं आहे तथाकथित गुरु विचलित नेते मुळापेक्षा पानावर आकर्षित होतात. समाजसेवा, देशसेवा, राष्ट्रसेवा हे करत करतात. कृष्णाची भक्ती ते करत नाहीत. तर म्हणून पानावर सतत पाणी ओतले पाहिजे, तरी पोषणाअभावी सर्व काही सुकून जाणार. तर पानावर पाणी घातलं कोणी मला की पानावर पाणी घालतं ते मुळात जाईल. साईडला पण पडू शकतं, मुळाला जाणार नाही कधी. झाड मोठा असं पसरलं असं पानावर घातलं साईडला पडून जाणार ते संपूर्ण. तर म्हणून झाडाच्या मुळाला पाणी घातलं. झाडाचे मूळ कोण आहे? कृष्ण भक्ती आहे. आणि बाकी देवपूजा, याची पूजा, समाजसेवा, देशसेवा सगळं पानावर पाणी घालण्याचं पाणी. तर समाजामध्ये सर्व लोक पानावर पाणी घालतात. म्हणून जीवनामध्ये सुख प्राप्त करत नाही, ते दुखी असतात. पण झाडाच्या मुळाला म्हणजे कृष्ण भक्ती करा, तर ते आनंदाचं स्तोत्र आहे. म्हणून त्याचप्रमाणे शारीरिक सेवा करून मानव समाजाची पूजा करणे अपूर्ण आहे. अन्नदान द्या, डोळ्याचे हे द्या, औषध द्या, हे द्या, संपूर्ण शारीरिक स्तरावर आहे, तर समाजाची पूजा करणे अपूर्ण आहे, पूर्ण पूजा नाहीये. आत्मा जड आहे आणि तो विविध शरीर धारण करतो. वैद्यकीय सेवा, सामाजिक सेवा, शैक्षणिक सुविधा आणि मानव सेवा करी कारखान्यात मुख्या बिचाऱ्या प्राण्याचे गळे कापायच्या आत्म्याची सेवा नाही.
अशा प्रकारे वैद्यकीय सेवा करतात, औषध देतात, समाज सेवा करतात, शैक्षणिक सेवा, मानवाची सेवा करतात, शिक्षण सर्व करतात. पण एवढं सर्व करून पण काय करतात लोक? कत्तलखानामध्ये भुक्या बिचाऱ्या प्राण्याचे गळे कापवायची आत्मसेवा नाही. हे सर्व करतात, पण अनेक प्राण्यांची हत्या होतीये, त्याला कोण थांबवू शकत नाही. तर ही आत्म्याची सेवा नाहीये. तर एका ठिकाणी तुम्ही शारीरिक सुविधा करताय आणि दुसऱ्या ठिकाणी प्राण्याची हत्या करताय, तर ही कशा प्रकारे समाजसेवा आहे? हे सर्व जीव भगवंताचे कोण आहेत? अंश आहेत, पुत्र आहेत. तर सर्वांची सेवा व्हायला पाहिजे. किडामुंगीचं पण रक्षण केलं पाहिजे. मच्छरला पण मारण्याचा अधिकार आपल्याला नाही अशा प्रकारे आत्मे म्हणून पूर्ण प्रेम आणि शक्तीने भगवंताचे पूजन करण्यास, त्यांना शरण जाण्यास शिकवणे हीच मानवतेची खरी सेवा आहे. मानव सेवा माधव सेवा नाही. अशा प्रकारे प्रेम आणि शक्तीने भगवंताचे पूजन करण्यास त्या मानवाला सेवेला लावा. तर रस्त्यावर भिकारी बसले असतात, तर तुम्ही त्याला खायला दिला, ठीक आहे, तो रोज इथं बसलाय. प्रभात म्हणतात की 1972 पण जोर मंदिरच्या बाहेर भिकारी बसले होते, आणि आता पण तिथे तेच बसले आहेत. कृपा आणि उपाशी राहतात. उपास म्हणायची आमच्या मंदिरामध्ये या, तो सकाळी उठा रोज 4 वाजता, मंगळारती द्या, 16 माळा जप करायचा आणि तुम्हाला फुकट खाऊ घालतो. पण ते राहत नाही. ते तसंच तिचे करते कर्म आहे, तसंच भीक मागणार अशा प्रकारे. तर म्हणून भगवंताचे पूजन करण्याचं त्यांना आणि शरण जाण्याचं जर शिकवलं तर खरी मानवी सेवा आहे. भिकारी लोकांना पण हरे कृष्ण मंत्र जप करा सांगा, नामस्मरण करून घेण्यासाठी सांगा, तुम्ही हरे कृष्ण म्हणा. मग भक्तोल ज्यावेळेला प्रसाद देतात त्यांना, त्याला म्हणतात की तुम्ही हरे कृष्ण म्हणा. जस मी विनय पाळला जातो कार्यक्रमात, तर दर बुधवारी एक भिकारी बसला असतो. तर 2 दिवसापासून दिसत नाही, माहित नाही कुठे गेला तो. टायमिंग थोडं चेंज झाला माझा. तर बसलेला असतो, मी जसा बघितला तर हरे कृष्ण म्हणतो. सर्व विचार करतात हरे कृष्ण, दुसऱ्यात काही बोलत नाही. मग मला बघितली हरे कृष्ण म्हणतो तो. मग त्याला फळ प्रसाद काहीतरी देतो, खुश होतो. मला बघितलं हरे कृष्ण म्हणतो तो, हा बोलतो. किती भाग्य देतो, पुढचं गती प्राप्त होणार. तर श्रद्धेने तो हे करतो अशा प्रकारे. तर ही खरी सेवा आहे. त्याला भिकारी असो कोणी असो, त्याला भगवंताची शरण जाण्यासाठी त्यांना शिकवलं पाहिजे. भगवंताची कसे करू शकतो, वेदी काय आहे, हा विस्तार करून दिलेला आहे. केले पाहिजे, काय करायचं, काय नाही करायचं, पूजा करायची. या कलायुगात भगवंताची पूजा करण्याचा सोपा आणि विधी म्हणजे त्यांचे लिलाचे श्रवण कीर्तन करणे. कलेर दोषे निधे राजन असते एक महान गुणे कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघ परम. तर या कलियुगामध्ये काय आहे? कलियुग दोषाने भरलेला आहे. अनेक दोष आहेत प्रत्येक व्यक्तीमध्ये, समाजामध्ये सर्व ठिकाणी दोष आहेत. जर दोष काढण्यासाठी जर गेला आपण, संपूर्ण मोठी लिस्ट तयार होईल. चांगले गुण फार कमी होतील. दुसरे निधे राजन सागराप्रमाणे दोष आहेत, पण त्यामध्ये एक महान गुण आहे कलियुगामध्ये, ते पण आहे भगवंताचं नाम संकीर्तन. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. भगवंताची लीला ऐकायचे, श्रवण करायचं आहे, आणि कानाने आणि तोंडाने भगवंताचं गुणगान करायचं. दोन्ही गोष्टी सोप्या आहेत, त्या प्रकारचे पैसे द्यावे लागत नाही आम्हाला. म्हणून भगवंताचे श्रवण करण्याऐवजी स्वतःचेच गुणगान करण्यास सांगणारे नकली गुरुपासून जनतेला वाचवलं पाहिजे, तर सेवा करतील. जनतेला वाचवलं पाहिजे, हे भगवंत नाही, ते भोंदू लोक आहेत, त्याची सेवा करू नका, कृष्णाची पूजा करा. उपनिषद आपल्याला कृष्णारूपाकडे, कृष्णाकडे मनाला आकर्षित करते. उपनिषद आपल्याला काय करते? अपरस्य रूपाने कृष्णाकडे आपल्याला आकर्षित करते. कृष्णाची काय करायचं आहे? सर्वांनी कीर्तन आणि स्मरण आपल्याला करायचं आहे. पण सर्व उपनिषदाचे सार गीता सरळ त्यांच्याकडे अंमली करते. बाकीचे उपनिषद अप्रत्यक्षपणे म्हणतात की कृष्ण भगवत आहे, त्यांची पूजा करा. पण भगवतीचा काय म्हणते? सरळ भगवान श्रीकृष्णाकडे म्हणते. भोक्ताराम ये तपसा सर्वलोकमय शरण सुरधर सर्वभूताना ज्ञात्वा शांतिमान प्रंचेती. तर मी सर्व यज्ञाचा भोक्ता आहे, माझ्याकडून सर्व काय आले, माझी भक्ती करा. माझा भक्ता मनमना बघतो मध्याजी मानमस्करू महामेवशी ते प्रतिजान क्रिय. भगवंत की मी सर्व काही. याने भगवंताला अहंकार झालेला नाही या ठिकाणी. आपण जर म्हटलं की मी सर्व करतो, तर आपला अहंकार, भगवंताला अहंकार नाही. कारण भगवंत त्याचे पात्रता आहे, संपूर्ण अधिकार आहे भगवंताला. पण कोण शिव ब्रह्मा विष्णू कधी म्हणलं नाही की माझी पूजा करा, माझे शरण घ्या, माझे हे करा. पण कृष्ण म्हणतात हे कर. अशा प्रकारे त्यांना अधिकार, बाकीचे कोणी म्हणू शकत नाही. तर सर्व भगवद्गीता आपण कृष्णापूजेकडे आपल्याला मार्ग दाखवते. योग्य आराधनेचे लाभ काय आहेत? योग्य आराधना जर केली, भगवंताची पूजा केली, त्याचे लाभ काय होईल आपल्याला? यथारोप भागवत गीता श्रवण केल्याने मन निर्मळ होईल. नष्टप्रायशु भद्रेशु नित्यम भागवत सेवया. भगवतीचा श्रवण केल्यामुळे यथारूप जशी आहे तशी, दुसरी भगवतीता नाही,
जशी आहे तशी गीता भागवत भगवद्गीता श्रवण केल्यामुळे गीता आणि भागवत जे परंपरेत आलेलं आहे दोन्ही श्रवण केल्यामुळे मन शुद्ध होईल. श्रीमद भागवतचा पहिला स्कंद दुसरा अध्याय 27 श्लोक. भगवंताच्या लीला श्रवणाने भक्त भगवंताचे लक्ष वेधून घेतो. भगवंताचे लीला श्रवण केल्याने भक्त भगवंताचे लक्ष वेधून घेतो. तेव्हा हृदयस्थ भगवंत भक्ताला योग्य मार्गदर्शन करतात. आणि म्हणून भगवद्गीता 10व्या अध्यायातील 10व्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे की तदा मे बुद्धी योगंतम योगमाने तिथे. अशा प्रकारे भगवंत म्हणतात की जो माझी शरण घेतो भक्ती करतो त्याला मी हृदयातून बुद्धी प्रदान करतो. तो शिकलेला आहे कुठल्या समाजातून आलेला आहे कुठल्या वर्णामध्ये आहे ते बघत नाही. पण जो माझी शरण घेतो जरी कमी शिकलेला व्यक्ती आहे तरी पण मी त्याच्या हृदयामधून बुद्धी प्रदान करतो जेणेकरून मृत्यूच्या वेळी तो काय घेईल माझ्या धर्माला. हे भगवताचं वचन आहे. दुसरं आहे रजतम गुणातून उत्पन्न कलमस दूर होतात. तदा रजोस्तम भाव कामोलंदादेशे. हा भागवतचा श्लोक आहे. रजोगुण भौतिक लालसेपासून मुक्त होऊ शकत नाही. रजोगुणी व्यक्ती भौतिक लालसेपासून मुक्त होऊ त्याला आणखी पाहिजे आणखी पाहिजे. तमोगुणी व्यक्ती आहे तो कोण आहे आणि भगवान कोण आहेत हे जाणत नाही. तमोगुणामध्ये आहे मद मस्त आहे दारू पिल्यावर व्यक्ती कसा आहे स्वतःला राजा समजतो तो कुणी आला तर अशा प्रकारे हे समजेल अशा प्रकारे तरी तमोगुणी व्यक्तीचे लक्षण आहे आणि त्यांना आत्मसात होण्याची शक्यताच नाही. भगवत कृपेने भक्त सत्वगुणात म्हणजे आदर्श प्रमाणात तोचे गुणाची प्राप्ती करतो. तर गीता भागवत श्रवण केल्यामुळे रजोगुण तमोगुणात मुक्त होतो आणि सत्वगुण जीवनामध्ये प्राप्त करतो आणि आदर्श ब्रह्मामध्ये गुणाची प्राप्ती करतो. जरी ब्राह्मण परिवारामध्ये जन्म झाले कुणी आहे ब्राह्मण या ठिकाणी नाही ना. जरी ब्राह्मण परिवारामध्ये जन्म झाला नाही केवळ गीता भागवत श्रवण करून ब्राह्मणाचे गुण प्राप्त होतात. पण ब्राह्मण आहे पण गीता भागवत जर श्रवण केलत नाही तर तो रजो आणि तमोगुणामध्ये अशा प्रकारे. श्रीमद भागवतचा परत उदाहरण दिलेलं आहे उद्या ह्यासाठी संदर्भासाठी 2:4:18 मध्ये वर्णन आहे की किरात हुनान पुलंदर पुलकिशा. तर हा श्लोक या ठिकाणी वर्णन आहे आपण उच्चारण करूया. किरात हुनान श्रीमद भागवतम 2:4:12 मध्ये या ठिकाणी 18 म्हणलेला आहे बघायला लागतो 18 आहे का 12 आहे नेमकं. तर किरात हुनांध्र पुलेंद्र पुलकशा आबीर शुंभाय वनाम कसादया येनेच पापाय पासरया पासरयासरया शुद्धंती तस्मै परविष्णे नमा. हा समोर तर आहेच पुस्तक हे नीच कुळाचे म्हणणे. हा मराठी येत नाही वाचता. हा हा नीच कुळात जन्मलेली कोणतीही व्यक्ती भगवंतांच्या शुद्ध भगवंतांचे सामर्थ्य आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी म्हणलं किरात गुण पुरंदर पुलकिशा भागवतचा श्लोक भागवत फार विस्तारित वर्णन आहे त्याची आपण चर्चा केलं तर आपला हे पूर्ण होणार नाही. आजचा 14वा मंत्र आपण चर्चा करणार नाही. तर नीच गुणा जन्माला आपण व्यक्ती कोणीही व्यक्ती भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या मार्गाला काही शुद्ध होऊ शकतो. म्हणजे भक्ती करण्यासाठी ब्राह्मण बनलं पाहिजे क्षत्रिय पाहिजे असं काही नाही. कुणीही असं रे भगवंताची भक्ती करण्याचा त्याला अधिकार आहे. भक्ताच्या मार्ग शुद्ध भक्ताच्या म्हणजे गुरुचा आश्रय ज्यावेळेस घेतो पण इस्कॉन मध्ये पण पाहतो इस्कॉन मध्ये जात पात काय पाहिलं जात नाही. जो नियमाचं पालन करतो तर त्याला सर्वांना त्याच्यामध्ये अनुमती दिली जाते. पण काही संप्रदायामध्ये फक्त ब्राह्मण लोकांना दिशा दिली जाते. इस्कॉन मध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कुणी असो सर्वांना अनुमती आहे ठिकाणी भक्ती करण्यासाठी. म्हणून अनेक समाजाचे लोक आहेत कुणी असो सर्वांना या ठिकाणी संधी उपलब्ध आहे. कुठला भेदभाव नाही. ब्राह्मणाच्या स्तरावर सुखी व भक्ती करण्याकरता उत्सव होतो. अशा प्रकारे ब्राह्मणाच्या स्तरावर भक्ती शरणागत होतो आणि श्रवण कीर्तन करून ब्राह्मणाचे स्तर त्याला प्राप्त होतो आणि सुखी होतो आणि भक्ती करण्यासाठी परत त्याला उत्साह निर्माण होतो. म्हणून त्याच्या समोर भगवान विज्ञान प्रकट होते. अशा प्रकारे भक्ती करतो शुद्ध होतो ब्राह्मणाचे गुण प्रकट होतात भगवत विज्ञान त्याच्यासमोर प्रकट होते पूर्ण ज्ञान त्याला प्राप्त होते. त्यामुळे भौतिक आसक्तीतून मुक्त होऊन त्याचे संशय करून मन स्वच्छ होते. कुणाची गुरुच्या आदेशाने श्रवण घेऊन भगवंताची ज्यावेळेस पूजा करतो ज्ञान ग्रहण करतो सर्व संशय नष्ट होतात. श्रीमद भागवतचा श्लोक आहे तत्व रजस्तमो भाव कामोदयाचे त्याच्यामध्ये हे संपूर्ण वर्णन आहे. आणि शेवटी तो मुक्तता होऊन भगवत दर्शन करतो तो सर्व मुक्त होतो. भगवत दर्शन म्हणजे भगवंताच्या धामाला तो जातो. ही संभवची पूर्णावस्था आहे. संभवची पूर्णावस्था काय आहे
भौतिकासून मुक्त होतो, संशयकर मन स्वच्छ होते, मुक्तातावरून भगवत दर्शन करतो, भगवंत धामाला जातो. ही संभवाची नव्हे, भगवंताची पूर्ण अवस्था आहे. संभवाची संतोत्तर ही स्वतंत्र अवस्था आहे, तो प्राप्त करतो. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे राम हरे, हरे हरे. हरे राम हरे राम. कसं झालं? काही गॅलरी कुठे गेलं? गॅलरीवर स्पीकर चालू. तर आपला अटेंडन्स घ्यायचा आहे आता. सर्वांनी आपले व्हिडिओ चालू ठेवा. पेन द्या माताजी, पेन. आणि नंतर पण चालू ठेवा, आपला 3 वाजेपर्यंत राहिले. जुलै हे सप्टेंबर 14 ना. अलका सातपुते माताजी नाही. कृष्ण प्रभु दंडवत प्रणाम. अलका सातपुते. हरे कृष्ण प्रभु. हरे कृष्ण प्रभु जी. हरे हरे कृष्ण कृष्ण. अंबाजी बसरगे प्रभुजी. प्रभु जी. हरे अंबाजी कृष्णा बसरगे. हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभु. दंडवत प्रणाम. अमृतवाणी माताजी. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. अर्चना हिंडलकर माताजी. आर्यन प्रभू. आर्यन आहेत का? सुरेश विजय तेया हरे पाठक. कृष्णा. हा, हरे कृष्ण प्रभु जी, मैं आर्यन आहे. आर्यन आहे ना. तो दर्शन होत नाही पण. बालाजी बेलखेडे प्रभुजी. बालाजी बेलखेडे नाही. बलभद्र राम प्रभुजी. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत. दंडवत प्रणाम. भारती मिरजकर माताजी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभु जी. चित्रा हरे सखी कृष्ण माताजी. प्रभु जी. हा हरे कृष्णा. हा बोला. हा प्रभू जी, अलका सातपुते माताजी आहे, नाट्यन आहे. ते जरासं नेटवर्क इश्यू आहे, त्यामुळे समजत नाहीये. अच्छा, ठीक आहे. चित्रा सखी माताजी. दीपिका शेट्टी माताजी. हा, दंडवत प्रणाम माताजी. दीपिका शेट्टी माताजी. गायत्री कुलकर्णी माताजी. हरे कृष्ण प्रभु जी. गुरुनाथ लाड प्रभुजी. जयंत कुलकर्णी प्रभुजी. हरे कृष्ण प्रभु जी. ज्योत्सना पांडा माताजी. हरे कृष्ण प्रभु जी. प्रणाम प्रभु जी. प्रणाम माताजी. केशव गोविंद प्रभू आहेत का? केशव गोविंद प्रभू. ललित गौर प्रभू. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभु. माधुरी राधा माताजी. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत मारुती आसवे प्रभू. अरे वा. मेघना आसवे माताजी. मुरली मनोहर सरबत प्रभू. पिले आता परत बाकी म्हणजे थोडंसं घेऊ नये म्हणते सरबत टाकून. मुरली मनोहर प्रभू. नाही पिणार की काय? सरबत मस्त. ओम तळेकर प्रभूजी. रघुकुल प्रभू. रघुकुल प्रभू आहेत का? भक्ताने आपले माईक बंद ठेवा. विचारलं त्यांच्यासाठी करा. हरे बोल दंडवत प्रणाम. रघुकुल प्रभू. राजू आठवलेनी 2 पेढ्याच्या पुढे ठेवल्या. दंडवत प्रणाम. राम मनोहर प्रभू. हरे कृष्णा. सर्व भक्तांनी हरे आपले कृष्णा. माईक जे आहे बंद ठेवा. अटेंडन्स चाललेला आहे ना, रेकॉर्डिंग होत आहे ते. आणि तर तुम्हाला सर्वांना म्यूट करावं लागेल मला जबरदस्ती. अमृतावाणी राम देवीदासी प्रभू. माताजी. हरे कृष्णा. कृपा माताजी. अश्विनी कृपा माताजी आहेत का? रघुकुल प्रभु जी. हरे बोल रघुकुल प्रभु जी. रुपेश पाहते प्रभूजी. हरि बोल प्रभु जी. ऋतुजा पाहते माताजी.
हरे कृष्ण प्रभु दंडवत प्रणाम। प्रार्थना भक्ति माता जी, हाँ। सिद्धि कदम माता जी, हरे कृष्ण प्रभु जी श्रीकांत दंडवत प्रणाम। श्रीकांत कदम, हरे कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम। सुजाता गुरु माता जी, सुंदरी कालिंदी माता जी, हरे कृष्णा प्रभु जी पंचांग प्रणाम। सुरेखा काडगे माता जी, हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम। सुरेश गिजे प्रभु आहेत का? सुरेश गिजे हरे हरे कृष्ण प्रभू जी माझं नाव नाही घेतलं। काय ना तुमचं? हरे कृष्ण रुक्मिणी कृपा। नाही, घेतलं ना नाव, तुम्ही बोलला नाही. घेतलेलं आहे, ठीक आहे. आवाज आवाज सुषमा बेलखेडे माताजी, स्वाती सुनील पाटील माताजी, हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम। तरणी गौरी माताजी, प्रभु जी तरणी दंडवत गौरी प्रणाम। माताजी, हरे कृष्ण प्रभु जी प्रिया दंडवत प्रणाम। दंड प्रणाम. प्रिया पाठक माताजी, हरे कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम। उज्ज्वला भक्ती माताजी, आहेत का उज्ज्वला भक्ती माताजी? हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभु जी। विद्या धर्माधिकारी माताजी, हरे कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम। व्रजभूमी देवी माताजी, हरे कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम। दंड प्रणाम. धन्यवाद माताजी. धन्यवाद आपल्या सर्वांचं उपस्थित राहिल्याबद्दल आणि सर्वांनी व्हिडिओ चालू ठेवल्याबद्दल. केशव गोविंद दास, केशव हा हा गोविंद दास, अरे वर रघुकुल प्रभु घेतला का प्रभु? ठीक आहे, ठीक आहे. सर्वांनी टाकलेलं आहे केशव प्रेझेंटी गोविंद आता. दास आले का? रघुकुल प्रभु जी केशव गोविंद दास उपस्थिती लावली का? हो, लावलेली लावली, सर्वांची लावलेली. धन्यवाद. केशव हरे कृष्णा, हरी बोल, उज्ज्वला भक्ती माता जी प्रभु हरी जी। हरी हरी. उज्ज्वला भक्ती माता जी प्रभु जी। हरे कृष्ण प्रभु जी माझी लावली की नाही अंजली प्रभु जी? सर्वांना आहे ना हे करायचं आता, नोट करायचं कसं. हरे कृष्ण प्रभु जी कुठे नाही मीटिंग काम जरा ते पॅन्ट आणायला गेल्यात येते ना. इकडे कुठे हॉलमीट कुठे आहे? हरे कृष्ण प्रभु जी हरे कृष्णा. प्रभु जी माझी लावली ना प्रेझेंटी? प्रभु जी हा माझी हजेरी प्रेझेंटी नाही लावली? लावलेली आहे. लावले ना? हरी बोल. हा खरंच बोलतो काय? हा? हरे कृष्ण प्रभु जी। हा त्यांनी परत करायचं फुल टाइम बंद करायचं. हा त्याला पाणी चेंडू झालं, आता कोण नाही खोलू शकणार. ऐकत आहे बोलायचं. काय झालं मंदिर हे माझं स्टॉप शेअर काय झालं माझं? स्टॉप नाही चालू. मंत्र क्रमांक 14. ठीक आहे. छान बघलं होतं. ते करावं लागतं, काय करायचं. हरे कृष्णा मंत्र क्रमांक 14 आहे आता. ईशोपनिषद मंत्र क्रमांक 14. तो तुम्ही ऐकत राहता आणि शेवटी काय प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. तुम्हाला सर्वांना आम्ही म्यूट केलेला आहे कारण डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून. मंत्र क्रमांक 14 आहे. संबोधीचा विनाशश्च सदा वेदयो भयं सा विनाशय मृत्युतित्वा संभूत्यात मृतमश्नुते. तर कोणा काही प्रश्न असेल तर हात वर करा, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. ठीक आहे. वाचा भाषांतर गुरुजी, माताजी वाचा.
भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे दिव्य नाम रूप गुण व लीला आणि अनित्य देवता मनुष्य व पशूंचा समावेश असलेले भौतिक प्राकट्य या दोन्ही गोष्टी आपण पूर्णपणे जाणल्या पाहिजे. या जाणल्याने आपण मृत्यू व अनित्य भौतिक प्राकट्यावर विजय मिळवू शकतो आणि भगवंतांच्या नित्यधामात जाऊन आनंद व ज्ञानाचे शाश्वत जीवन भोगू शकतो. त्यांनी माताजीने हँड केलाय. रानडोर परवा कुठं इथं इकडे हा हा काय ते विचारा सर ना त्यांना. मग ते तिसरं अलाव पार्टिसिपेंट वरचं प्रत्येकाला हे अनम्यूट केलेलं आहे आम्ही, तर तुम्हाला काही असं तर तुम्ही करू शकता. विचारू शकता. अनुवाद आहे अमृतमय जीवन भक्ती केल्यामुळे मिळू शकते, वैज्ञानिक किंवा तात्कालिक कार्याने नाही. तर ह्या मंत्राचा 14 मंत्राचा अर्थ आहे की अमृतमय जीवन म्हणजे भगवंताच्या धामाची प्रति भक्ती केल्यामुळे मिळू शकते, वैज्ञानिक ज्ञान प्राप्त केल्यामुळे तात्कालिक कार्याने प्राप्त होत नाही. मृत्यूच्या समस्येचे समाधान. सर्वात मोठी समस्या आहे जन्म मृत्यू जरा व्याधी. जन्म समस्या आहे, जरा समस्या आहे, व्याधी समस्या आहे आणि मृत्यू समस्या आहे. तर सर्वात मृत्यूच्या समस्येचं समाधान, मृत्यू नकोय आपल्याला, सर्वात आजीवन राहायचं आहे, तर काय केलं पाहिजे? मृत्यूच्या पासून सुटण्यासाठी काय मार्ग आहे? तर हिरण्यकशिपूने मृत्यूला सुटण्यासाठी काय केलं त्यांनी? तपस्या केली होती आणि ब्रह्माजीकडून वरदान प्राप्त केलं होतं, तरी पण त्याला प्राप्त झालं नाही, त्याला मृत्यू जावं लागला. तर हा प्रश्न आहे कशा प्रकारे. विभाग 1 आहे, चुकीच्या प्रयत्नामुळे अयशस्वी विनाश होईल. चुकीच्या प्रयत्नामुळे अयशस्वी आणि काय होईल? विनाश होईल. तर हे कोण प्रयत्न करतात? चुकीचे प्रयत्न करतात, अयशस्वी होतात आणि विनाश पावतात. विनाश काले विपरीत बुद्धी. तर कोण होतं ते? कोण प्रयत्न करतात? वैज्ञानिक आणि समाजसेवक. चुकीचे प्रयत्न करतात, यशस्वी होतात आणि अयशस्वी होतात आणि त्याचा विनाश होतो. वैज्ञानिक लोक म्हणतात की भगवंताची भक्ती करण्याची काय गरज नाही, संशोधन करतात आणि काय करतात? ते समाजसेवा करतात, भगवंताची भक्ती करत नाही. तर म्हणून त्यांना काय होतात? त्यांचा संपूर्ण प्रयत्न यशस्वी होतात आणि त्याचा विनाश होतो. तर हे 2 लोक आहेत, वैज्ञानिक आणि समाजसेवक. हे काय करतात? हे प्रयत्न करतात, चुकीचे प्रयत्न करतात. ते काय करतात? हे 2 लोक काय करतात? आता हे 2 लोक आहेत, वैज्ञानिक कसं काय चालत नाही. हे काय? वैज्ञानिक ज्ञानाच्या तथागत प्रगतीच्या नावावर अनेक भौतिक वस्तू निर्मित झाली आहेत. वैज्ञानिक म्हणतात की आम्ही आमच्या जोरावर काय केलेलं आहे? अनेक तथाकथित प्रयोग, अनेक भौतिक वस्तू निर्माण केल्या आहेत. टीव्ही, फ्रीज, गाड्या, विमान, सर्व सर्व गोष्टी आम्ही निर्माण केल्या आहेत. म्हणून त्यांना वाटतं, त्याचा काय वाटतो? अहंकार वाटतो, अभिमान वाटतो त्याला. ज्ञानाच्या तथाकथित प्रगतीच्या नावावर आम्ही सर्व निर्माण केलेलं आहे. ते म्हणतात तुम्ही काय निर्माण केलं? आम्ही एवढे निर्माण केलेलं आहे संपूर्ण. त्याचा अहंकार असतो, अभिमान असतो. उदाहरण दिलंय अंतराळयान, हे निर्माण केलं, तरी सुद्धा त्यांनी जन्म मृत्यू जरा व्याधी यावर उपाय शोधला नाही. अंतराळामध्ये बसले, सूर्यावर चंद्रावर गेले, पण तिथून परत आले, पण जन्म चक्र काय थांबवलं होता? नाही. एवढा अभिमान करता आम्ही एवढं निर्माण केल्या वस्तू, एवढ्या सर्व निर्माण केल्या, पण जन्म चक्र काही थांबवलं नाही. तर जन्म चक्र आहे, केवळ भगवंताची भक्ती केल्याने थांबवू शकतो. किती संशोधन केलं, किती डिग्र्या प्राप्त केल्या, तरी ते आपल्याला प्राप्त होणार व्हावं लागेल, जन्मचक्रात फिरावं लागेल. जेव्हा एक बुद्धिमान माणूस एका तथागत शास्त्रज्ञासमोर वरील कलेशासंबंधी प्रश्न विचारतो, तथागत शास्त्रज्ञासमोर वरील कलेशासंबंधी प्रश्न विचारतो, कुठला क्लेश आहे? मृत्यूबद्दल. तेव्हा तो चलाकीने उत्तर देतो की विज्ञान प्रगतीपथावर आहे आणि भविष्यात त्याचे समाधान मिळवतील. एकदा बुद्धिमान माणूस त्याला विचारतो की बाबा तुम्ही सर्व संशोधन केलंय, सर्व काही केलेलं आहे, गाडी, बंगला सर्व काही बनवलेलं आहे, विमान बनवलंय, अंतराळ सर्व काही बनवलंय, पण तुम्ही मृत्यूवर कुठला पण शोध लावलेला आहे का? मृत्यू चक्र थांबवण्यासाठी? तर तो शास्त्रज्ञ म्हणतोय आम्ही त्याचं संशोधन चालू आहे आमचं.
आणि एक दिवस आम्ही संशोधन पूर्ण करू आणि आमच्यामध्ये काय होईल, यशस्वी होऊ आम्ही अशा प्रकारे. पण आतापर्यंत यशस्वी झालेले नाही. सायन्स किती वर्षापासून काम करते, तरी पण आणखी यशस्वी झाले. मृत्यूचं चक्र थांबू शकत नाही का? नाही. उलट मृत्यू 70-80 वर्षाचा होणार आहे. तर अशा प्रकारे काहीतरी योजना निर्माण करतात ते टेक्नॉलॉजी, की तुमचं 50-60 वर्षामध्ये मरू जातो माणूस अशा प्रकारे. पहिलं नॅचरल डेथ व्हायचे, आता औषध खाऊन किंवा हे करून आपल्या चुकीमुळे मृत्यू होतो अशा प्रकारे. तर हे संपूर्ण ते म्हणतात की नाही नाही, आम्ही संशोधन चालू आहे आमचं, काय करू आम्ही एक दिन होगे कामयाब, हमें है विश्वास, अशा प्रकारे म्हणतात अशा प्रकारे लोक. आणि इजिप्तमध्ये असा प्रकार आहे की मनुष्य मेल्यानंतर त्याला सौंदर्य प्रसादी लावून लाखो रुपये खर्च करून त्याला असं ठेवलं जातं. का ठेवलं जातं? की सायन्स मध्ये की तुम्ही असं ठेवा, आम्ही एकदा त्याला जेवण करणार आहे. करोडो रुपये खर्च करतो का माणसाला, मेलेल्या माणसाला? पुढे आहे समाजसेवक. वर कसं जात नाही रे? हा, समाजसेवक आहेत. समाजसेवक काय करतात? भगवद्गीता 18-66 श्लोकांमध्ये सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं तत्सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर समाजसेवक मूर्ख लोकांनी या सर्वोत्तम आदेशाचा विपरीत करून वेगळ्या प्रकारे जनतेची फुलवणूक केली आहे. या ठिकाणी कृष्ण म्हणतात की मला शरण या, तुम्हाला सर्व पापापासून मुक्त करतो. पण हे लोक काय म्हणतात? मला शरण या. जे कृष्णाच्या ठिकाणी स्वतःला मांडतात, मला शरण या, तुम्हाला सर्व पापापासून मुक्त करू शकतो. ही कृष्णाचं वचन आहे. अशा प्रकारे यांनी कृष्णाच्या शब्दाचा वेगळा अर्थ यांनी लावलेला आहे समाजसेवक लोकांनी. लोकांना रुग्णालय उघडण्यास प्रेरित करतात. लोकांना म्हणतात की रुग्णालय उघडा, पण त्यांना माहिती की लोक जे आजारी पडतात त्याचं कारण काय हे त्यांना ते सांगू शकत नाहीत. ठीक आहे, लोक आजारी पडा, पाप कार्य करा, आजारी पडल्यानंतर आमच्याकडे या, मी तुम्हाला औषध देऊ, आणि परत ठीक व्हा, परत जा, परत पाप कार्य करा आणि परत आजारी पडा. अशा प्रकारे म्हणजे आंघोळ करायची, परत घाण अंगावर टाकायची, परत आंघोळ करायची, ह्या प्रकारचे चक्र. तर म्हणून सर्वात महत्वाचं आहे की आजारी पडू नये, असं काहीतरी जीवन जगलं पाहिजे, जेणेकरून त्यांना औषध घ्यावं लागणार नाही किंवा हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाही, असं त्यांनी जीवन जगलं पाहिजे. तर म्हणून अशा प्रकारे हे समाजसेवकाचं हे कार्य आहे. लोकांना कधीच खरे सुख न देऊ न देता शकणाऱ्या तात्पुरत्या मदत कार्याची रुची घेण्यास शिकवतात. खरं शाश्वत सुख कधीच प्रदान करत नाही, पण तात्पुरतं सुख आहे. तर अशा पुण्याच्या लोकांवर जर शरीरावर फोड असेल तर काय करतात? त्या फोडावर कुठे मलम लावतात ते लोक. म्हणजे रोटी कपडा मकान देणे मलम लावण्याप्रमाणेच आहे. मूळ त्यांच्या घरात तुम्ही भागवत नाही तशा प्रकारे, जन्म बिचारा चक्र सोडत नाही. तर काय ते फोड आलेलं आहे, त्या फोडावर थोडं मलम लावतात, त्या व्यक्तीला काय वाटेल? थोडं चांगलं वाटेल. परत काही वेळाने परत त्याचा उकलते. पण बुद्धिमान व्यक्ती काय करेल? त्याचं ऑपरेशन करून पूर्ण काढूनच टाकेल अशा प्रकारे, तुझे त्याचा उपाय करेल तशा प्रकारे. पण हे लोक काय करतात? त्या त्यावर फक्त मलमपट्टी केल्याप्रमाणे कार्य करतात अशा प्रकारे, आणि लोकांना खरे सुख देत नाहीत आणि तात्पुरतं सुख प्रदान करतात अशा प्रकारे. पाणी नाही पाणी देतात, अन्न नाही अन्न देतात, पण शाश्वत जन्म चक्रात त्याला ते सोडवत नाही. निसर्गाच्या निसर्गाच्या विनाशकारी शक्तीला काय करतात? ते काबू ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि सार्वजनिक नियम सरकारी संस्था चालवतात. परंतु निसर्गाला शांत कसे करावे हे त्यांना माहीत नाही. निसर्गाच्या शक्तीला काबू ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि निम सरकारी अनेक NGO आहेत अशा प्रकारच्या संस्था चालवतात, पण त्यांना माहित नाही की निसर्गाला शांत कसं केलं पाहिजे किंवा भगवंताला संतुष्ट कसं केलं पाहिजे हे त्यांना माहीत नाही. तर म्हणून पुढे काय करतात ते, त्यांना निसर्ग शांत कसे करावे त्यांना माहीत नाही. म्हणून अनेक लोकांची गीतेचे विद्वान म्हणून जाहिरात करतात. अनेक लोकांची गीतेचा हा विद्वान आहे, त्यांनी गीता लिहिली आहे म्हणून जाहिरात करतात हे लोक संपूर्ण समाजसेवक लोक. गीतेच्या 7व्या ते 14व्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे भगवत भावना जागृत करूनच प्रकृती शांत होते. भगवत भावना जागृत करूनच प्रकृती जागृत शांत होते. दैवे शिव नमयी मम माया दुरतया मामेव प्रपदते माया मेधा तरंते. हा श्लोक आहे. भगवंताची माया किती फार दुस्तर आहे, तर केवळ भगवंताला शरण गेल्यामुळेच आपण त्याला शांत करू शकतो, भगवत भावना जागृत करू शकतो.
तर म्हणून हा गीतेचा 14 अध्याय. अनेक प्रकारचे कार्य केले तर भगवंताला प्राप्त करू शकत नाही किंवा जीवनात शांती प्राप्त करू शकत नाही. तर केवळ भगवंताची भक्ती केल्यानेच आपण हे जागृत करू शकतो किंवा प्रकृतीला शांत करू शकतो. अशा प्रकारची कार्ये का करतात? म्हणजे कुठले? हे समाजसेवी कार्य काय करतात? लोकांना अन्न देणे, हे देणे, असे काय कार्य करतात? शाश्वत त्यांना सुख प्रदान करत नाहीत ते, तात्पुरतं सुख प्रदान करतात. तर हे लोक अशा प्रकारची कार्य काय करतात? हे संपूर्ण समाजसेवी लोक. अमृतमय आध्यात्मिक लोक तसेच वैदिक शास्त्र माहीत नाही तर ह्या लोकांना, हे समाजसेवा करतात त्यांना अमृतमय आध्यात्मिक लोक म्हणजे भगवंताचं धाम त्यांना माहीत नाही आणि वैदिक शास्त्र पण त्यांना ज्ञान नाही. एकतर भगवंताचं धाम माहीत नाही किंवा गीता भागवत माहीत नाही आणि गीता भागवत काय दिले हे त्यांना माहीत नाही. म्हणून काय करतात हे लोक? अशा प्रकारे लोकांना तात्पुरतं सुविधा पुरवतात, शाश्वत सुविधा पुरवत नाही. कारण ज्ञान नाही, अज्ञानी आहे संपूर्ण. तर म्हणून ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. वेद पठण करण्याची इच्छा नाही. लोकांना सांगितलं गीता वाचन करा, भागवत वाचन करा, की म्हणतात ते वेळच नाही, इच्छा पण नाही. म्हणतात वेळ कुठे आहे मला? मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल याच्यावरच जास्त वेळ आहे लोकांना. पण भगवद्गीता वाचण्यासाठी कुणालाही वेळ नाही. मग भगवद्गीता आपण ज्यावेळी घेऊन जातो डिसेंबर महिन्यामध्ये, तर आमच्याकडे वेळ नाही, नो टाइम म्हणतात लोक. प्रभुपाद म्हणतात की नो टाइम म्हणजे प्रकारची एक बिमारी आहे शरीरातील लोकांना, की आमच्याकडे वेळ नाही. सर्व गोष्टीसाठी वेळ आहे पण आध्यात्मिक ज्या गोष्टी येते त्या आमच्याकडे वेळ नाही. ही सर्वात मोठी काय आहे? बिमारी आहे. त्यांची वेद पठ करण्याची इच्छा नाही म्हणून हे लोक त्या आध्यात्मिक लोकांना जाऊ शकत नाही किंवा शास्त्राचं ज्ञान त्यांना नाही. म्हणून अशा प्रकारे हे कार्य करतात, समाजसेवा करतात, भगवंताची भक्ती करत नाही. त्यांचे प्रयत्न का निष्फळ होतात? ह्या लोकांचे प्रयत्न निष्फळ का होतात? एवढं समाजसेवा करतात, एवढं समाजसेवा करतात पण त्यांना त्याचं काही फळ प्राप्त होत नाही. आपण संभूती भगवान तसेच विनाश म्हणजे भौतिक जगात दोन्ही जाणलं पाहिजे. तर या ठिकाणी त्यांचे प्रयत्न का निष्फळ होतात? तर संभूती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, स्वयंपूर्ण भगवंत, परतंत्र नाही, कोणावर आधारित नाही आहेत. आणि तसेच विनाश म्हणजे भौतिक जगत. भौतिक जगत काय आहे? भूतवा भूता पलित आहे, दुःखालय शाश्वत आहे भौतिक जगत. तर हे दोन्ही जाणले पाहिजे. भगवान शाश्वत आहेत, भगवंताचं धाम शाश्वत आहे आणि भौतिक जगत विनाशकाली आहे. तर हे काय आहे? अनुकूल दुसरं आहे, प्रतिकूल. एक पॉझिटिव्ह आहे, दुसरं निगेटिव्ह. दोन्ही जाणलं पाहिजे. चांगलं काय आणि वाईट काय. तर म्हणून हे लोक जाणत नाहीत म्हणून त्यांचे प्रयत्न विफल होतात. दोन्ही जाणलं की भगवंताचं धाम शाश्वत आहे आणि भौतिक जगत अशाश्वत आहे, विनाशकाली आहे, हे जाणत नाहीत म्हणून त्यांचे प्रयत्न विफल होतात. केवळ भौतिक सृष्टी जे विनाशकारी आहे त्याला जाणून लाभ नाही. ते म्हणतात की भौतिक जगत काय फक्त नित्य आहे, म्हणतात खोटा आहे किंवा दुःखदायक आहे, विनाशकारी आहे. एवढं समजणं नाही की असं म्हणणं की तुम्हाला बिमारी झालेली आहे, कोण डॉक्टर सांगितलं की तुम्हाला ही बिमारी झालेली आहे, पण तो म्हणेल की फक्त बिमारी झाली, ज्ञान प्राप्त करून फायदा नाही, त्याच्यावर उपाय पण पाहिजे ना, त्याचं औषध पण पाहिजे. तुम्हाला सांगितलं पण तुम्हाला ही बिमारी झालेली आहे, डॉक्टर म्हणलं तुम्ही चेकअपला गेला तर सांगितलं तुम्हाला ही बिमारी झालेली आहे, पण तो म्हणजे की माझ्या त्याच्यावर काही औषध नाही, त्या डॉक्टरकडे जाऊन काय फायदा आहे? ठीक आहे. पण खरा डॉक्टर काय असतो? बिमारीचे लक्षण तुम्ही बिमारी सांगतो आणि त्यावर औषध पण देतो, त्या बिमारी ठीक होते. पण या ठिकाणी हे लोक म्हणतात की भौतिक जगत काय विनाशकारी आहे, नष्ट होणार आहे. पण हे जाणणं फक्त लाभ नाहीये. पण लाभ कशामध्ये आहे? त्यांनी जाणलं पाहिजे हानी आणि भूतानी गच्छन्ति हिमालय. त्यांना माहिती आहे की प्रत्येक क्षणाला ज्या सर्व जीव जे आहेत यमलोकामध्ये जातात. हानी आणि भूतानी गच्छन्ति हिमालय. प्रत्येक जीव कुठं चाललेला आहे? यमालयामध्ये चाललेला आहे, नरकामध्ये चाललेला आहे. अशा पर्याय केवळ रुग्णालय उघडून कोणालाही विनाशापासून वाचू शकत नाही. रुग्णालय फक्त कशासाठी? शरीराला थोडं तंदुरुस्त करतात. कुठं फाटलेलं आहे टाका मारण्याचा समान आहे, कपडा फाटला फक्त टाका मारा, तेवढंच आहे. शाश्वत नाही, शाश्वत उपाय नाही. तर सर्वात उपाय काय? तुम्ही कपडा फाटलेला फेकून टाका, दुसरा कपडा धारण करा. अशा प्रकारे चांगलं घेतलं पाहिजे. एकाच कपडा किती फाटलेले करण्याचं. तर कोणालाही विनाशापासून वाचू शकत नाही किंवा जन्मचक्रातून वाचू शकणार नाही. आनंद केवळ शाश्वत जीवनाच्या ज्ञानाने प्राप्त होईल. जीवनाचा आनंद प्राप्त करायचा शाश्वत आनंद, आणि म्हणून जीवनाचा उद्देश आहे की आनंदमय ध्यासा, शाश्वत आनंद प्राप्त करायचा जीवनामध्ये. तर शाश्वत जीवनाच्या ज्ञानाने आनंद केवळ कशा प्रकारे प्राप्त होईल? शाश्वत जीवन काय आहे? भक्तिमय जीवन किंवा भगवंताच्या धामामध्ये गेल्याने आपल्याला आनंद प्राप्त होईल. भौतिक जगामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होणार नाही. भौतिक जगाला सांगितलं की दुःखालय माशा असं होतं. भौतिक जग काय आहे?
दुःखालय आणि आशास्वत आहे तिथं आनंद प्राप्तीची अपेक्षा आपण कधी करू शकत नाही. तर भौतिक जगामध्ये आनंद शोधणे म्हणजे एका मृगजळा समान आहे. एक हरिण आहे, वाळवंटामध्ये पाणी शोध घेतं आणि पाणी शोधत शोधत तो मरून जातो बिचारा, पण त्याला पाणी भेटत नाही. भौतिक जगामध्ये खरा आनंद आहे आनंद, पण तात्पुरता आहे, क्षणिक आहे. कमला दला ज्याला जीवन टला मला भजे वरील. कमळाच्या पानावर थेंब थेंब पडलेला आहे, तेवढा आनंद आहे कलियुगामध्ये. तर तो आनंद कधीही नष्ट होतो, जीवन कधीही नष्ट होऊ शकतो. म्हणून खऱ्या प्रकारे शाश्वत आनंद परत असेल आपल्याला, तर भगवंताच्या धामाची आपल्याला प्राप्ती केली पाहिजे आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त केलं पाहिजे. इंद्रिय तृप्तीच्या जीवनामुळे पतन होते. इंद्रिय तृप्तीमुळे खाणं पिणं झोपणं सर्व जे काही आपण कार्य करतो इंद्रियाला संतुष्ट करण्यासाठी, तर त्या जीवनामुळे आपल्याला जीवनात पतन होते. पण पतनापासून वाचायचं असेल आपल्याला भगवंताच्या इंद्रियाला संतुष्ट करावं लागेल, भगवंताची आपल्याला भक्ती करावी लागेल. हा लोक मरते लोक आहे. आपण ज्या लोकांमध्ये राहतोय पृथ्वी लोकांना मरते लोक मिळाले आहे. या ठिकाणी प्रत्येकाचा मृत्यू झालेला आहे. ठिकाणी ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. तर मृत्यूला कोणीही वाचवू शकत नाही. या ठिकाणी गच्छन्ति यमालय मला आणि भूताने गच्छन्ति यमालय. तरी यक्षाने युधिष्ठिर महाराज प्रश्न विचारला होता की सर्वात मोठं आश्चर्य काय. यक्षाचं एक हे आहे इस प्रकारे यक्ष संवाद काहीतरी यक्ष आणि युधिष्ठिर महाराज. तर यक्षाने प्रश्न विचारले मला की सर्वात मोठं आश्चर्य काय आहे. युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती जन्म होतोय, राहतोय आणि मृत्यू होतोय. पण प्रत्येकाला वाटतं की सर्वांचा मृत्यू होतोय, पण माझा मृत्यू होत नाही वाटतं. आपले आजोबा गेले, पंजोबा गेले, सर्व लोक जात आहेत, हळूहळू जात आहेत, पण त्या व्यक्तीला वाटतं की माझा मृत्यू होत नाही. सर्वात मोठा आश्चर्य आहे. सर्वांचा मृत्यू होतोय, पाहतोय, तो सर्व करतोय, पण तो म्हणतो माझा मृत्यू होणार नाही. त्याला समजलं की माझा मृत्यू होणार आहे, मला पण एक दिवस जायचं आहे, तर चांगलं कार्य करेल, तो भक्तिमय कार्य करेल. पण त्याला वाटतं की मी असंच आजीवन राहीन, तंदुरुस्त राहीन, जवान राहीन, जे काय असेल धन एवढा होईल त्याला मी भोग घेईन सर्व. पण सर्वात मोठा आश्चर्य लोक पाहतात, ऐकतात, सर्व करतात, पाहतात पण अनुभव करतात, सर्व करतात, प्रत्यक्ष अनुभव सर्व तिन्ही परिणाम जातात, तरी पण ते सुधारत नाही. अशा प्रकारे म्हणून हा लोकाला मृत्यू लोक म्हणलेला आहे. या ठिकाणी ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना सर्वांना मृत्यू येणार आहे. भक्ताला पण मृत्यू आहे आणि अभक्ताला येथे जीवाचे 6 परिवर्तन होतात. जन्म ओढतो, वाढतो, स्थित राहतो, लय होतो आणि नंतर काही फळे उत्पन्न करतो आणि नंतर शेवटी मृत्यू होतो. 6 परिवर्तन आहेत. बालक आहे, थोडा तरुण होतो, नंतर थोडं जवान होतो, नंतर काही निर्माण करतो, नंतर थोडा वृद्ध होतो आणि नंतर मृत्यू होतो. शेवटी 6 परिवर्तन आहेत जीवाचे. म्हणून जन्म, काही काळ टिकतात, विकास, प्रजोत्पादनशील होणे नाही, नाहीसे होणे, हे 6 प्रकारचे परिवर्तन आहेत कलियुगामध्ये. याच्या अधीन ब्रह्माजीपासून छोटा किटाणू सुद्धा आहे. याच्या अधीन हे सर्व कुणासाठी आहे तर मनुष्यासाठी नाही. ब्रह्माजीपासून ते छोटा किटाणू कर मुंगीपर्यंत सर्वांना काय आहे, जन्म मृत्यू सर्व काही हे सर्वांना आहे. सर्वांना हे 6 प्रकारचे परिवर्तन. म्हणून ते वैदिक साहित्य जाणत नाहीत, पण या लोकांना मृत्यूहीन बनवू इच्छितात. त्यांना वैदिक ज्ञानाचं काही हे नाही, ज्ञान नाही, पण ते लोकांना मृत्यूहीन बनवू इच्छितात. अशा प्रकारे म्हणून भौतिक जगतात धर्माजीपासून मुंगीपर्यंत सर्वजण परिकर्ते प्रभू लावण्याचा प्रयत्न करतात. आणि हाच भौरोग आहे. जोपर्यंत भौरोग आहे तोपर्यंत देहांतर आहे. त्यांना सांगा 3 वाजेपर्यंत क्लास आहे, 3:15 यायला सांगा. गीता संदेशाविषयी उदासीनता. गीता संदेशातील त्यांना कुठल्या प्रकारचा इच्छा नाही, उदासीन आहेत. काही संस्था आहेत उदासीन आखाडा म्हणून आहेत. कुंभमेळ्यात पाहिला उदासीन आखाडा, उदास राहतात, तत्वज्ञान वगैरे काही नाही, नेहमी उदास असतात. संदेशाच्या दिवशी उदास आहे, कधी इच्छा करत नाहीत. उदासीन म्हणजे इच्छा करत नाहीत करायची. मंदिरला जा, उदासीन शांत राहतात, आळसपणे अशा प्रकारे. काही गीता अध्ययन करा, आळसपणे. भक्तासन करा, नामजप करा, उदासीन अशा प्रकारे. आणि गीताच्या संदेशाविषयी उदासीनतेच्या उदास असतात नेहमी. म्हणून तुकाराम कृष्ण दास बिंदास, मायादास सदा उदास. हे लोक मायाची सेवा करतात, नेहमी उदासीन असतात, पण कृष्णदास नेहमी आनंदामध्ये असतो. तर विभाग 2 आहे. आपण विभाग एवढे पाहिले. याच्यामध्ये चुकीच्या प्रयत्नामुळे आयुष्याशी विनाश होतो, तर हे आपण पाहिलं.
विभाग 2 योग्य प्रयत्नामुळे सफलता. आपण एक विनाश पाहिला आपण आता. तर आता योग्य प्रयत्नामुळे काय होईल आता सफलता यशस्वी आपण होऊ शकतो. दुसरी जागा नाही का, हेच जागा आहे का चर्चेला कोण आहे हा कोण रजराज. तर योग्य प्रयत्नामुळे सफलता प्राप्त होते आणि त्याच्यामुळे असफलता. योग्य प्रयत्न सफलता संभूती अविनाशी म्हणजे विनाश होत नाही. चुकीच्या प्रयत्नामुळे यशस्वी होतो. तर यशस्वीचा पहिला आपण प्रयत्न योग्य प्रयत्न काय आहे त्यामुळे कशा प्रकारे आपण विजय प्राप्त करू शकतो. संभूती म्हणजे अविनाशी आहे. संभूती स्वतंत्र आहे, भगवंत आहेत आणि अविनाशी आहेत. योग्य प्रयत्न केल्यामुळे आपला नाश होत नाही तर आपण आजीवन बनतो. तर काय आपण कसे यशस्वी होऊ, पण यशस्वी कसं झालं पाहिजे, जीवनामध्ये यश कसं प्राप्त करायला पाहिजे. जन्म चक्रामध्ये आपल्याला फिरायचं नाही. सर्वजण जीवित राहायची इच्छा करतात, कोणाला पण मारायचं नाही, सर्वांना आनंद पाहिजे. पण ते कसं प्राप्त करायचं, तर कृष्णाचे नाव रूप गुणलेल्या याच्यासोबत आशास्वत सृष्टीला जाणून आणि ते जग पार करून भगवद्धामात शाश्वत आनंद ज्ञानमय जीवन भोगू शकतो. जीवनात यशस्वी कसं आपल्याला पाहिजे, कृष्णाचं नाव घेतलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. भगवंताचं रूप दर्शन घेतलं पाहिजे. भगवंताचे गुण आहेत, भगवंताच्या गुणाचं आपण वर्णन करतो गेल्या याच्या पाठीमध्ये याच्यामध्ये भगवंताचे काय काय गुण आहेत तर त्या गुणाचं वर्णन केलं पाहिजे. नंतर भगवंताची लीला आहेत. वृंदावनामध्ये भगवंताने सुंदर लीला केली. आता पुढच्या महिन्यामध्ये दामोदर महिना आहे. कृष्णाने सुंदर माखन चोरीची लीला केली आहे. त्या लीला आपण एक महिनाभर चर्चा करत असतो संपूर्ण. नाम रूप गुण आणि लीला यांच्यावर अशाच सृष्टीला जाणून हे श्रवण केलं पाहिजे. आणि ही जे भौतिक जगत आहे अशाश्वत आहेत आणि ते आहे म्हणून ह्या जगाला पार करून भगवद्धामात शाश्वत आनंद जीवन बघू शकतो. म्हणून भौतिक जगत दुखालय आहे, आध्यात्मिक जगत सुखालय शाश्वत आहे. तर त्या ठिकाणी जायचं आपल्याला. तर त्या ठिकाणी जाण्यासाठी भगवंताचं नाम रूप गुण आणि लीला श्रवण केलं पाहिजे. नाम घेतलं पाहिजे, भगवंताचं रूपाचं दर्शन घेतलं पाहिजे, भगवंताच्या गुणाबद्दल वर्णन ऐकलं पाहिजे आणि लीला श्रवण केल्या पाहिजे किंवा वाचित केलं पाहिजे. तर ह्या 4 गोष्टी केल्यामुळे आपण समजतो की भौतिक जगत अशाश्वत आहे आणि आध्यात्मिक जग शाश्वत आहे आणि खरा आनंद आहे भगवंताच्या भावामध्ये आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आनंदी होऊ शकतो. तर म्हणून आपल्याला जायचं आहे भगवद्धाम आणि तिकीट आहे हरिनाम. त्या ठिकाणी काय घेतलं पाहिजे, भगवंताचं नाम स्मरण केलं पाहिजे. तर आपला शाश्वत आनंद प्राप्त होतो. मग आपला कुठं जायचं नाही, सायंटिस्ट वैज्ञानिक कोणाकडे जायचं गरज नाही. तर केवळ भगवंताचं नाम रूप गुण आपल्याला घ्यायचं आहे आणि भगवंताच्या धामाला आपल्याला जायचं आहे. तर आध्यात्मिक लोकांचे प्रमाण, तर आध्यात्मिक लोकांचे प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे विष्णू पुराणामध्ये. विष्णू शक्ती पराप्रोक्ता क्षेत्रज्ञा यथा परा अविद्या कर्म संज्ञाया तृतीया शक्ती रिष्यते. भगवंताचे परा जीव, अपरा भौतिक जग अशा दोन्ही शक्ती आहेत. म्हणजे 2 शक्ती आहेत, परा आणि अपरा. तर परा म्हणजे जीव आहे आणि अपरा म्हणजे भौतिक जगत आहे. अशा प्रकारे भगवंताची परा म्हणजे श्रेष्ठ शक्ती आहे. जीव जे आहेत श्रेष्ठ शक्तीमध्ये आहेत. भौतिक जगत काय आहे, अपरा भौतिक जग आहे. या ठिकाणी 2 शक्ती आहेत भगवंताच्या. आपण श्रेष्ठ शक्तीमध्ये आहेत. फार बुद्धिमान आहे व्यक्ती. जीव जे आहेत फार बुद्धिमान आहेत, भक्ती पण करू शकतात, चांगलं पण कार्य करतात, वाईट पण करू शकतात, विनाश पण करू शकतात. म्हणून भगवंताने निश्चित त्यांना बुद्धी दिली म्हणून त्याला श्रेष्ठ म्हणलेलं आहे. श्रेष्ठ आणि निकृष्ट. भौतिक जगात निकृष्ट आहे पण जीव जे आहेत श्रेष्ठ आहेत. पण त्याचा वापर काय करतात ते, पण भगवंताच्या मायाशक्तीमुळे भौतिक जग उन्नत शक्तीमुळे भगवद्धाम बनले आहे. भगवंताच्या मायाशक्तीमुळे भौतिक जग उन्नत शक्तीमुळे भगवद्धाम बनलेले आहे. भौतिक जगत निकृष्ट आहे पण भगवंताच्या मायाशक्तीमुळे भौतिक जगत उन्नत शक्तीमुळे भगवद्धाम बनलेलं आहे. भगवंताने या ठिकाणी सुंदर लीला केलेल्या ठिकाणी नाम रूप गुणाचं भगवान वृंदावनमध्ये 5,000 वर्षापूर्वी आले सुंदर लीला केल्या. या ठिकाणी हे पण भौम वृंदावन आहे. या ठिकाणी भगवान लीला केल्या. हे पण भगवद्धाम बनलेलं आहे. भौतिक जगत पण भगवद्धाम बनलेलं आहे. म्हणून पुढे वर्णन आहे भगवद्गीता 8वा अध्याय 20वा श्लोक. परस्मास्मन भावनो व्यक्त व्यक्ता सनातन याचा सर्वेषु भूतेषु नश्यसिस्तन विनाशती. भगवद्गीता 8वा अध्याय 20वा श्लोक. त्याचा आपण हे वाचू. भगवद्गीता 8व्या अध्याय 20व्या श्लोकमध्ये या धामाचे वरील प्रमाणे वर्णन केलेले आहे. सूर्य, चंद्र आणि शुक्राचे ऊर्ध्व, मधु आणि असे सर्व ग्रह संपूर्ण प्रमाणात आहेत.
ब्रह्मदेव जिवंत असेपर्यंत हे ग्रह अस्तित्वात राहतात, परंतु काही अधोलोक ब्रह्मदेवाचा एक दिवस संपला की नाश होतात आणि दुसऱ्या दिवसात सुरुवातीला पुन्हा निर्माण केले जातात. उर्दू लोकात काळाचे मोजमाप वेगळ्या रीतीने केले जाते. बऱ्याच उर्दू ग्रहावर आपले एक वर्ष म्हणजे त्यांची केवळ 24 तास व एक दिवस म्हणजे एक रात्र. म्हणून पृथ्वीवर 4 युग म्हणजे 70 दोपरयुग आणि कली म्हणजे त्यांची केवळ 12,000 वर्ष आहेत. या काळाला जर हजाराने गुणले तर ब्रह्मदेवाचा एक दिवस व त्याचे रात्री तेवढीच असते. अशा दिवस रात्रीची महिने वर्ष होतात. पण ब्रह्मदेवाशी 100 वर्ष जातात. ब्रह्मदेवाच्या मृत्यूनंतर संपूर्ण सृष्टी नष्ट केली जाते. तर हा भगवद्गीतेचा 8व्या अध्यायातील 20व्या श्लोकामध्ये परस्मास वाहून व्यक्तिगत सणात हे सर्व शुभोदेश असं असतं. तर हेच हे तर हे वर्णन आहे अशा शब्दार्थ की अनेक जे लोक आहेत तर परत परत त्यांना काय होतं, जन्म आणि मृत्यू चक्रामध्ये त्यांना फिरावं लागतं अशा प्रकारे. तर भौतिक जगत लोकांचे 3 भाग आहेत, ऊर्ध्व, मध्य आणि निम्न. तर आपण जे आहेत ऊर्ध्व लोक म्हणजे सर्व लोक देवताचे लोक आहेत, मध्य म्हणजे आपण आहोत, निम्न लोक म्हणजे पाताळ. पाताळ, पृथ्वी आणि आकाश 3 प्रकारचे लोक आहेत. भौतिक लोकांचे 3 भाग आहेत. हे ब्रह्मदेवाच्या आयुष्यात राहतात आणि नष्ट होतात. ब्रह्मदेवाच्या आयुष्यामध्ये राहतात, भूतवा भूतवा पडले ते आणि नंतर काय होतात, नष्ट होतात. ब्रह्मदेवाचा एक दिवस 430 करोड वर्ष, ब्रह्माजी 100 वर्ष जगतात. अशा प्रकारे 12 तास म्हणजे 430 करोड वर्ष, 24 तास म्हणजे 800 860 करोड वर्ष, एवढं ब्रह्माचं एक दिवस आहे. असे ब्रह्माजी 100 वर्ष जगतात अशा प्रकारे. तर ब्रह्मदेवाच्या आयुष्यामध्ये संपूर्ण लोक राहतात आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्यानंतर 100 वर्षानंतर त्यांचा सर्वांचा नाश होतो. पण काही निम्न लोक ब्रह्मदेवाचा दिवस संपला की नष्ट होतात, दुसऱ्या दिवशी पुन्हा निर्माण होतात. पण काही लोक जे आहेत भूतवा भूतवा पडले ते परत दिवस संपला की नष्ट होतात, पण नंतर दुसऱ्या दिवशी परत निर्माण होतात अशा प्रकारे. काही जे निम्न लोक आहेत अशा प्रकारे. तर म्हणून ऊर्ध्व लोकाची 12,000 वर्ष म्हणजे पृथ्वीवर 4 युग आहेत. देवताची जी 12,000 वर्ष आहेत, पृथ्वीवर 4 युग म्हणजे सत्य, त्रेता, द्वापर आणि कली. तर द्वापर युग आहे किती, कलियुग 4,32,000, नंतर त्रेतायुग 8,64,000, नंतर परत 12,96,000 आणि परत परत सतयुग 4,32,000, तरी 17 लाख काहीतरी असेल. हा, तर असं हे गणित आहे संपूर्ण. त्याला असं करू शकता की ऊर्ध्व लोकांचे म्हणजे वरची जी देवतांची वर्ष आहेत हे संपूर्ण पृथ्वी 4 युगाच्या बरोबर हे 12,000 वर्ष अशा प्रकारे. पृथ्वीवर 4 युग होतात, ऊर्ध्व लोकांची 12,000 वर्ष अशा प्रकारे. पृथ्वीवरील 4 युग आहेत अशा प्रकारे. याला हजाराने गुणले तर तो ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. 1,000 चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. त्यांची रात्र तेवढीच असते. 1,000 चतुर्युग म्हणजे ऊर्ध्व लोकांचं काय आहे, तर 1,000ने गुणले तर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तर त्यांची रात्र पण कशी आहे ती 1,000 चतुर्युग. मग अशी 100 वर्षे ब्रह्माजी जगतात. ब्रह्माजीच्या आयुष्यभरात या ठिकाणी वर्णन केली कशा प्रकारे ब्रह्माजी 100 वर्षे जगतात. म्हणून त्याच्या मृत्यूनंतर सृष्टी नष्ट होते आणि सर्व जीव अव्यक्त अवस्थेत राहतात. त्याच्या ब्रह्मदेवाच्या मृत्यूनंतर सर्व सृष्टी काय होते, नाश होतो, संपूर्ण प्रलय होतो आणि संपूर्ण जीव किती आहे, 84 लाख युनिट महाविष्णूच्या पोटामध्ये जातात. श्वासवास महाविष्णू आतमध्ये जातात. ब्रह्मदेवाचा एक दिवस श्वासवास घेतात, म्हणजे एक दिवसामध्ये श्वासवास सोडतात. 432 करोड वर्ष गुणिले 100 एवढा आयुष्य आहे. तर महाविष्णू हे तेवढ्या वर्ष सर्व जीव जे आहेत बरं ह्याच्या महाविष्णूच्या पोटामध्ये राहतात आणि श्वासवास सोडतात महाविष्णू, तर सर्व परत बाहेर येतात. व्यक्त अवस्थेतून अव्यक्त अवस्थेमध्ये ते राहतात. टेक्निकल विषय, परंतु या अव्यक्त आणि व्यक्त म्हणजे प्रकट आहे, अव्यक्त म्हणजे अप्रकट अवस्थेच्या पलीकडे आध्यात्मिक जग आहे, तेथे शाश्वत वैकुंठ लोक आहे. पण भगवंत धामामध्ये गेल्यानंतर किती श्वासवास घेतला काय गेला तर त्यांना महाविष्णू पोटात जावं लागणार नाही आणि त्या ठिकाणी स्वतः भगवंत उपस्थित आहे आणि भगवंताचं धाम आहे, शाश्वत धाम आहे, त्याचा कधी नाश होत नाही. पण भौतिक जगाचा नाश होतो. म्हणून भौतिक जगत काय आहे, भगवंताच्या एक शेतात शक्तीचा प्रकट्य आहे. भौतिक जगत भगवंताचं धाम किती आहे, 75% आहे, 1/3 आहे आणि भौतिक जगत फक्त 1/4 आहे. 25%, 100 पेक्षा फक्त 25% भौतिक जगत आहे
आणि 75% आध्यात्मिक जगत आहे भगवंताचं. एक पाद विभूती म्हणून यांना म्हणलेलं आहे, भौतिक जगाला एक पाद विभूती म्हणलेलं आहे. एक पाद विभूती आणि त्रिपाद विभूती म्हणजे काय प्रश्न मला विचारला तर एक पाद विभूती म्हणजे एक चतुर्थांश भगवंताच्या शक्तीचा एक चतुर्थांश प्रकार आहे. भौतिक जगत फक्त एक चतुर्थांश आहे. तर हे जे रूम आहे पूर्ण आहे 100%. त्यातलं एक चतुर्थांश मध्ये एक चतुर्थांश भाग आहे. पण भगवंताचं धाम पूर्ण एक तृतीयांश एक तीन चतुर्थांश आहे पूर्ण अशा प्रकारे. एक पाद विभूती म्हणजे एक चतुर्थांश आहे भौतिक जगत आहे. नंतर आध्यात्मिक जगत काय आहे त्रिपाद विभूती तीन चतुर्थांश शक्तीच्या प्राकट्य आहे संपूर्ण तीन चतुर्थांश आहे. आध्यात्मिक जगात तीन चतुर्थांश आहे म्हणून याला त्रिपाद विभूती म्हणते. एक पाद विभूती आणि त्रिपाद विभूती. एक पाद म्हणजे एक चतुर्थांश त्रिपाद म्हणजे तीन चतुर्थांश. तीन चतुर्थांश आध्यात्मिक जगत आहे आणि एक पाद म्हणजे एक चतुर्थांश म्हणजे भौतिक जगत आहे. तर त्या जगात आपण राहत आहोत. तर भगवद्गीता 8व्या अध्यायातील 22व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. हे जगत आध्यात्मिक जगत केवळ भक्ती करूनच प्राप्त होते. तर कुठला श्लोक आहे 8 ते 22 आहे पण बघून नाही नाही आहे त्यामध्ये बघू ह्याच्यामध्ये त्यामध्ये पण 8.22 कुठला श्लोक आहे. आध्यात्मिक जगत केवळ भक्ती करूनच प्राप्त होते. तर म्हणून सकाम कर्मी लोक जे आहेत काय करतात ते स्वर्ग सूर्यलोक चंद्रलोकापर्यंत जातात. काय करतात अनेक प्रकारचे यज्ञ करतात. हा वाचूरा तर हा कितीचा 8वा श्लोक 8व्या अध्यायातील 22वा श्लोक आहे. कशा प्रकारे काय तात्पर्य काय त्याचं भाषांतर The supreme divine personality is greater than all that exists. Within he is all preventing and all living being is within him. Yet he can be known only for devotion. तर भगवताचं धाम अप्रतिम धाम आहे सर्वात उच्च धाम आहे आणि त्याला केवळ आध्यात्मिक जगत केवळ भक्ती करूनच प्राप्त होते. हे भाषांतर आहे. आध्यात्मिक जगत भगवंताचं उच्च सर्वात धाम आहे श्रेष्ठ धाम आहे पण त्या ठिकाणी केवळ भक्ती करूनच आपण प्राप्त करू शकतो. तर सर्वात जीवनाचा उद्देश त्या ठिकाणी द्यायचा आपल्याला भक्ती करून. तर आता सकाम कर्मी लोक आहे फळाच्या अपेक्षेनं कार्य करतात की मी हे काहीतरी कार्य करणार त्याबद्दल मला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. तर म्हणून ते काय करतात स्वर्गात जातात सूर्यलोकात जातात चंद्रलोकापर्यंत त्या ठिकाणी जातात सकाम कर्मी लोक. पण भगवंताचा भक्त भगवंताच्या धामाला जातो. ज्ञान योगी आहे ते सकाम कर्मी कुठे जातात स्वर्ग सूर्यलोक चंद्रलोकापर्यंत जातात कारण त्या फळाच्या अपेक्षेने ते कार्य करतात. पण ज्ञान योगी काय करतात ज्ञान प्राप्त करतात. ऋग्वेद सामवेद यजुर्वेद पुस्तक वाचत करतात संपूर्ण पण त्यांना भगवंतांना प्रसन्न करण्याचा उद्देश समजत भगवंत कोण आहे समजत नाही म्हणून ते महर लोक तप लोक आणि ब्रह्मलोकापर्यंत जातात ज्ञान लोक. नंतर पुढे आहे भक्ती योगी कुठे जातो वैकुंठ लोकामध्ये कृष्ण आणि त्याचे स्वांश म्हणजे नारायण रूपाबरोबर राहू शकतात. भक्ती योगी भगवंताच्या धामात जातो. सकाम कर्मी ज्ञान योगी आहेत अनेक प्रकारचे लोक आहेत त्याच्या ठिकाणी जातात. भक्ती जो आहे भक्ती करतो त्याच्या तो भगवंताच्या धामाला जातो आणि नारायण रूपाबरोबर राहू शकतो. त्यांना चतुर्भुज रूप प्रकट होतं. नारायण वैकुंठामध्ये ज्यावेळेस जातो वैकुंठ द्विभुज रूप नाहीये संपूर्ण शंखचक्र गदा पद्म अशा प्रकारे तो रूप अशा प्रकारे चतुर्भुज रूप त्यांना प्रकट होतं. नारायणाचं रूप प्रकट होतं. म्हणून शेवटचं याची पुष्टी कशामध्ये केलेली आहे की भक्ती केल्याने भगवंताच्या वैकुंठामध्ये जातो आणि बाकीचे सकाम कर्म केल्याने अनेक त्याची पुष्टी केलेली आहे. गोपाळ तापने वर्णन केलेलं आहे. एको वशी सर्वगा कृष्ण एकोपेशी सन बहुधा विभाती आहे याच्यामध्ये. नाही या श्लोकाचं नाही याच्यामध्ये गोपाल तापने वर्णन केलेलं आहे या ठिकाणी. हा हे काय नाही या ठिकाणी. तर या ग्रहावर आपण भगवान श्रीकृष्ण त्यांचे पूर्णास नारायण किंवा नित्य सान्निध्यात वास करू शकतो. भक्ती करून त्या ठिकाणी जाऊ शकतो. भगवान श्रीकृष्ण व त्यांचे पूर्णांश यांचे या असंख्य ग्रहावर प्रत्येकावर प्रभुत्व असते. तृतीय मंत्रात असे म्हणले की एको वशी स्वर्गात कृष्ण इच्छा एकोस्पिन बहुधा योग राहतील असे वर्णन करून वरील विधान सत्ता प्रसाद करते. गोपाल तापनेश्वर मध्ये याचा संदर्भ दिलेला आहे. अशा प्रकारे भक्ती करून भगवंताच्या धामाला जाऊ शकतो आणि भक्ती नाही केलं सकाम कर्म केलं तर इंद्रलोक चंद्रलोक या ठिकाणी
जाऊ शकत नाही. म्हणून श्रीकृष्णावर कोणाचा अधिपती असेल म्हणून बद्धजीव प्रकृतीवर प्रभू घालण्याचा प्रयत्न करतो आणि उलट भौतिक प्रकृतीच्या नियमाच्या मध्ये सगळा फरक राहतो. धर्माची पुनर्स्थापना करणारे भगवंत अवतार धारण करतात आणि धर्माचे मूळ तत्व भगवंताप्रती शरणागत भाव विकसित करणे आहे. म्हणून सर्व धर्मांप्रतीचे मामेकन शरणामध्ये अहंतर स्वतःपासून मोक्ष ईशाने वासूचे. तर म्हणून अशा प्रकारे दुर्दैवी इतर सर्व विधेचा त्याग करून केवळ मला शरण दुर्दैवाने मूर्ख लोकांना मुख्य विपरीत अर्थ लावून वेगळ्या प्रकारे त्यांचे पूर्ण केले. म्हणून लोकांना रुग्णालयाकडे प्रेरित केले जात आहे, परंतु भक्तियोगाचे शिक्षण घेऊन भगवद्धामासाठी प्रेरित केले जात नाही. त्यांना कधीच खरे सुख देऊ न शकणाऱ्या तात्पुरत्या मधुर कार्यात रुची घेण्यास शिकवले जाते. अनेक प्रकारच्या सार्वजनिक आणि निमसरकारी संस्था सुरू करून निसर्गाच्या विनाशकारी शक्तीला काबू ठेवण्याचा प्रयत्न करतात. तो निसर्गाला शांत कसे करावे हे त्यांना माहित नाही. अनेक लोकांची भगवद्गीतेत विद्वान म्हणून जाहिरात केली आहे, परंतु भौतिक प्रकृती शांत कशी करावी त्यांना माहित नाही. म्हणून भगवद्गीतेत स्पष्ट सांगितल्याप्रमाणे भगवद्भावना जागरण करून शक्ती प्रकृती शांत होऊ शकते. या मंत्रातून म्हणजे ह्या 14व्या मंत्रातून विश्वनाचे अशी शिकवण आहे की आपण संभूती म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि विनाश म्हणजे अनित्य भौतिक सृष्टी या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस माहीत करून घेतल्या पाहिजे. भौतिक जगत काय आणि आध्यात्मिक जगत काय समजलं पाहिजे. केवळ भौतिक सृष्टीनेच ज्ञान संपादन करून आपण स्वतःला वापरू शकत नाही, कारण निसर्गाच्या कालप्रवाहाप्रमाणे प्रत्येक क्षणाला विनाश होत आहे. आणि भूतानी गच्छन्ति यमाला. तसेच रुग्णालय उघडून कोणालाही प्रलयाच्या वेळी वाचवता येणार नाही. कितीच रुग्णावर तर रुग्णाला पण पाण्यामध्ये जाणारच आहेत, पृथ्वीवरच आहे. ज्ञान आणि आनंदाने पूर्ण असलेल्या शाश्वत जीवनाचे संपूर्ण ज्ञान झाल्यावरच आपण स्वतःला वाचू शकतो. शाश्वत जीवन प्राप्त करण्याच्या कलेत लोकांना प्रसिद्ध करणे हाच वेदांचा उद्देश आहे. म्हणून इंद्रिय सुख देणाऱ्या क्षणिक आकर्षक वस्तूकडे पाहून लोकांना अनेकदा भर पडते, परंतु इंद्रिय विषयाची सेवा दिशाभूल आणि भ्रष्ट करणारी ठरते. म्हणून आपण स्वतःला तसेच इतरांना योग्य रीतीने वाचवले पाहिजे. सत्य आपल्या समोर आहे, ते आपल्याला आवडत असते नसो. जर आपल्याला अव्याहत जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून वाचायचे असेल तर आपण भगवंताची भक्तिमय सेवा आरंभ केली पाहिजे. या बाबतीत तडजोडीचा प्रश्नच आहे, कारण ही एक अत्यावश्यक बाब. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम राम हरे राम 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 हरे धन्यवाद. आपला हरे कृष्णा. तर कोणाला काही शंका समाधान प्रश्न जर विचारता तर तुम्हाला सर्वांना पाहतोय आता डेस्कटॉपवर बरेच लोक फक्त 4, 8, 9, 10 लोक उपस्थित आहेत. 30 लोकांमध्ये 20 लोकांनी आपले व्हिडिओ बंद केलेले आहेत. का बंद ठेवतो हे मला समजत नाही. तर सर्वांना विनंती आहे उपस्थित राहा.